हम विश्वास के बारे में सीख रहे हैं। आम्ही विश्वासासंबंधी पाहत आहोत। विश्वास एक ऐसी चीज है जो प्रभु को खुश करती है, विश्वास एक अशी गोष्ट आहे जी परमेश्वराला खुश करते, इसलिए विश्वास को जीवित रखना बहुत जरूरी आणि है। म्हणून विश्वासाला जिवंत ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे। और विश्वास मर सकता है, आणि विश्वास हा मरू शकतो, जैसे याकूब 2:6 के अनुसार हम इसको सीख रहे हैं। जसं याकोब 2:6 अनुसार आम्ही हे शिकत आहोत। और विश्वास को अगर जिंदा रखना है आणि विश्वासाला जर जिवंत ठेवायचे तो हमने सुना कि विश्वास सुनता है, तर आम्ही ऐकलं की विश्वास ऐकतो, विश्वास देखता है विश्वास पाहतो और विश्वास बोलता है। आणि विश्वास बोलतो। पिछली बार हमने विश्वास बोलने के ऊपर बहुत सारी बातें कही। आणि मागच्या वेळेस विश्वास बोलण्यावरून आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या, अगर इसी विश्वास बोलने के ऊपर थोड़ा सा और आगे जाएंगे। आणि हेच विश्वास बोलतो याच्यावर आणखी थोडं पुढे गेलो। जब मैं बाइबल में पढ़ रहा था जेव्हा मी बायबलमध्ये वाचत तो होतो बहुत सारी बातें बोलने के ऊपर दिखाई दिया, तर बऱ्याचशा गोष्टी बोलण्यावर मला दिसल्या। और विश्वास बोलता है। आणि विश्वास बोलतो। सुनिए, विश्वास ही ऐसी चीज है जो परमेश्वर के चमत्कार को, अद्भुत कामों को करता है। आणि विश्वासच ही एक अशी गोष्ट आहे जी परमेश्वराचे अद्भुत कार्य, त्याचे चमत्कार करतं, उसके अभिषेक को बहाता है त्याचा अभिषेक वाहतो और परमेश्वर को क्रिया करने के लिए जगह देता आणि है। परमेश्वराला क्रिया करण्यासाठी जागा देतो। परमेश्वर को जगह मिलती है काम करने के लिए, परमेश्वराला काम करण्यासाठी जागा मिळते। इसलिए हर एक मसीहत का ये एक गुण होना चाहिए कि वो परमेश्वर के विश्वास में आगे बढ़े। आणि म्हणून प्रत्येक मसीही लोकांचं हे कर्तव्य असलं पाहिजे की आम्ही विश्वासामध्ये पुढे जावं और विश्वास को कभी मरने नहीं आणि देना। विश्वासाला कधी मरू द्यायचं नाही। विश्वास कभी कभी मर जाता है, कधी कधी विश्वास मरतो, इसलिए विश्वास को मरने नहीं देना। आणि म्हणून त्याला मरू द्यायचं नाही। कोई भी इंसान इच्छा नहीं रखता कि वो मरे। कुठल्याही व्यक्तीला असं वाटत नाही, अशी इच्छा तो करत नाही की मी मरावं। जो एकदम एज है, वो जो बिस्तर पे पड़ा है, वो भी नहीं चाहता कि मैं मर जाऊं। अगदी वयातीत झालेला वृद्ध मनुष्यही त्याला असं वाटत नाही की मी मरावं। कोई इंसान नहीं चाहता कि उसकी मृत्यु आए, कुणाचीच इच्छा नाही की माझा मृत्यू व्हावा। लेकिन ये परमेश्वर की दया हम पर है कि परमेश्वर हमें मृत्यू से निकाल कर जीवन दे दिया है। पण ही देवाची कृपा आहे आमच्यावर की त्याने आम्हाला मृत्यूमध्ये राहू न देता आम्हाला जीवनामध्ये घेऊन गेलेला आहे। उसी प्रकार विश्वास कितनी बार हमारे जीवन में मर जाता है, अशाच प्रकारे आमच्या जीवनामध्ये कितीतरी वेळा आमचा विश्वास हा मरतो, इसलिए कभी भी विश्वास को मरने नहीं आणि देना। म्हणून कधीच विश्वासाला मरू द्यायचं नाही। तो विश्वास अगर जिंदा रखना है तो विश्वास को सुनना होगा। आणि विश्वासाला जर जिवंत ठेवायचंय तर विश्वासानं ऐकलं पाहिजे। क्या विश्वास कैसे बढ़ता है? विश्वास कसा वाढतो? परमेश्वर के वचन के द्वारा। देवाच्या वचनाद्वारे। विश्वास से देखना है, विश्वासानं पाहायचं। जो मेरे शारीरिक आंखों से दिख रहा है उससे नहीं देखना। शारीरिक नेत्रांनी जे काही आम्ही पाहत आहोत त्याच्याकडे पाहायचं नाही, तो हमें आत्मिक आंखों से परमेश्वर के वचन के अनुसार देखना तर है। आम्हाला आत्मिक डोळ्याने परमेश्वराच्या वचनाकडे पाहायचंय। इतना नहीं, एवढंच नाही, हमें विश्वास से बोलना है। आम्हाला विश्वासानं बोलायचं। हम विश्वास बोलता है। विश्वास हा बोलतो। दूसरा करंती 4:13-14 वचन जब हम पढ़ते हैं, दुसरं कोरिन्थीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 13 ते 14 वचन जेव्हा आम्ही वाचतो, यहाँ पर लिखा है, या ठिकाणी असं लिहिलंय, जो विश्वास करते हैं जे विश्वास ठेवतात उनके अनुसार हम बोलते हैं। त्याच्या अनुसार आम्ही बोलतो। हमें अपने विश्वास को बोलना है। आम्हाला आमच्या विश्वासानं बोलायचं आहे। विश्वास बोलता है। विश्वास बोलतो। सब मिलकर कहें, विश्वास बोलता है। विश्वास बोलता है। अपने पड़ोसी को बोलना, विश्वास बोलता है। हम विश्वास करते हैं, आम्ही विश्वास करतो, इसलिए जो विश्वास हम करते हैं आणि म्हणून जो विश्वास आम्ही ठेवतो वही बोलते हैं। तेच बोलतो। हमारे पास विश्वास है आमच्याकडे विश्वास आहे, और हम अपने विश्वास को बोलने के द्वारा प्रकट करते आणि हैं। आमचा विश्वास हा आम्ही बोलण्याच्या द्वारे प्रकट करतो। जो हम विश्वास करते हैं जो आम्ही विश्वास ठेवतो उसे बोला जाना त्याला चाहिए। बोललं गेलं पाहिजे। और कैसे बोलना है? आणि कसं बोलायचं? परमेश्वर के वचन के अनुसार। देवाच्या वचनानुसार। सुनिए, ऐका, आपका जीवन आपके शब्दों से फलता है। तुमचं जीवन हे तुमच्या शब्दांनी फळतं। हम किस प्रकार बोलते हैं आम्ही कसं बोलतो उस पे हमारा जीवन निर्भर होता है। त्याच्यावर आमचं जीवन अवलंबून असतं। हमें आशीष अगर प्राप्त करनी है, आम्हाला जर आशीर्वाद मिळवायचा आहे, हमारे बोलने के द्वारा आशीष आएगी। आमच्या बोलण्याने आशीर्वाद येणार अगर आहे। हमारे आशीष जब रुकती है, आमचा आशीर्वाद जेव्हा थांबतो तो हमारे बोलने के द्वारा वो रुकती है। तो आमच्या बोलण्यामुळे तो थांबतो। इसलिए अगर आपको आशीषित व्यक्ति बनना है, आणि म्हणून जर तुम्हाला आशीर्वादित व्यक्ती अगर बनायचं, अपने जीवन के अंदर आपको फलों को देखना है, तर आपल्या जीवनामध्ये जर फळं पाहिजे, अपने जीवन से अगर फलों से भरना है, आपल्या जीवनामध्ये फळांनी भरायचं, तो बाइबल कहती है तर बायबल असं सांगतं कि नीतिसूत्र 12:14 वचन के अनुसार, नीतिसूत्र 12:14 अनुसार, 12:14 वचन के अनुसार, नीती 12:14 अनुसार हमारे शब्द हमारे जीवन को प्रभावित करते हैं। आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे मनुष्य तृप्त होतो आणि मनुष्याला आपल्या हातच्या कर्माचे प्रतिफळ मिळते। यहाँ पर लिखा है, सज्जन अपने फलों के द्वारा भलाई से तृप्त होता है। आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मनुष्य जो आहे तो आपल्या
मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे तृप्त होतो. और मुख से निकले हुए शब्द के द्वारा. मुखातून निघालेल्या शब्दांच्या द्वारे. आप मेरे साथ हैं? सोबत आहात का? आप मेरे साथ हैं? आमेन. बोलने से क्या होता है इस बात को समझेंगे. बोलण्यानं काय होतं ही गोष्ट समजून घेणार आहोत. बोलने के द्वारा किस प्रकार परमेश्वर के सामर्थ्य प्रकट होता है इस बात को समझेंगे. बोलण्याच्या द्वारे कसं देवाचं सामर्थ्य प्रकट होतं याविषयी पाहणार आहोत. पर यहाँ लिखा है, या ठिकाणी लिहिलंय, सज्जन मनुष्य अपने शब्दों के फलों के द्वारा भलाई से तृप्त होता है. आपल्या मुखातून निघालेल्या शब्दांच्या द्वारे तृप्त होतो. हमारे शब्द, आमचे शब्द जो हम बोलते जे हैं, आम्ही बोलतो वो प्रभाव करने वाले हैं. आणि ते प्रभावित करणारे वो आहेत, प्रभाव डालने वाले हैं. प्रभाव टाकणारे आहेत. वो क्या करते ते हैं? काय करतात? हमारे आंतरिक व्यक्तित्व को प्रभावित करते हैं. आमच्या आंतरिक व्यक्तिमत्वाला प्रभावित करतात. हमारे शब्द जो हैं, आमचे जे शब्द आहेत, हमारे जो वचन है, आमचे जे वचन आहेत, जो हमारे भीतर है, जे आमच्या आतमध्ये आहेत, वो अच्छाई को निर्माण करते हैं. ते चांगुलपणा उत्पन्न करतात. वो संतुष्टि को लेकर आते ते हैं. संतुष्टी घेऊन येतात. वो पोषित करने वाले ते हैं. पोषण करणारे वो आहेत. आशीषित करने वाले ते हैं. आशीर्वादित करणारे जिस आहेत. प्रकार हम भोजन से पेट भरते हैं, जसं आम्ही अन्न खाऊन पोट भरतो, वैसे ही तसंच हम शब्दों के द्वारा आम्ही शब्दांच्या द्वारे बहुत सारे लोगों का पोषण कर सकते हैं. बऱ्याचशा लोकांचं पोषण करू शकतो. हमारे शब्द प्रभावित शब्द हैं. आमचे शब्द हे प्रभावित आहेत. हमारे जीवन से जो शब्दों के द्वारा निकले हुए शब्द हैं, आमच्या जीवनामधून आपल्या मुखाद्वारे निघणारे जे शब्द आहेत, उसका परिणाम होता है. त्याचा परिणाम होतो. उसका परिणाम होता है. त्याचा परिणाम होतो. ये मत समझे कि जो शब्द हमने बोला उसका परिणाम नहीं होता. असं नका समजू की जे शब्द आम्ही बोलून गेलो त्याचा कुठलाच परिणाम होणार नाही. सुनिए, ऐका, जो हम बोलते जे हैं आम्ही बोलतो उसका परिणाम निश्चित तौर से होता है. त्याचा परिणाम निश्चित अर्थाने होतो. एक तो हम आशीष से भर सकते हैं, एक तर आम्ही आशीर्वादाने भरू या शकतो, हम शापों से भर सकते किंवा हैं. आम्ही शापाने भरू शकतो. हमें ऐसे गुणों से भरना है आम्हाला अशा गुणांनी भरायचं जो परमेश्वर की ओर से होता जे है. देवाकडून असतात. और ये कैसे होगा? आणि ते कसं होणार आहे? परमेश्वर के वचनों के शब्दों के द्वारा होगा. देवाच्या वचनांच्या शब्दांच्या द्वारे जब होणार हम आहे. परमेश्वर के वचनों के शब्द को बोलेंगे, जेव्हा आम्ही परमेश्वराच्या वचनाचे शब्द बोलू, निश्चित तौर से निश्चित उसका अर्थाने वचनों का परिणाम त्याच्या वचनांचा परिणाम हमारे जीवन में दिखाई देगा. आमच्या जीवनामध्ये दिसेल. इसलिए हमें क्या बोलना है? आणि म्हणून आम्हाला काय बोलायचं आहे? परमेश्वर के वचन बोलना है. देवाचे वचन बोलायचे. इसलिए नीतिसूत्र 18वां अध्याय 20 वचन कहता आणि है, नीतिसूत्राचं 18वां अध्याय आणि 20वां वचन सांगतं, मनुष्याला आपल्या तोंडाळपणाची फळे पोटभर खावी लागतात. त्याला आपल्या वाणीचे पीक भोगले पाहिजे. सुनिए, ऐका, मनुष्य का पेट जो है, मनुष्याचं जे पोट आहे, मुंह की बातों के फल से भरता है. त्याच्या तोंडाच्या फळांनी भरतं. और बोलने से आणि बोलण्यानं जो कुछ प्राप्त होता जे है काही मिळतं उससे वो तृप्त होता है. त्याच्याने ते तृप्त होतो. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, जब हम बात करते हैं, जेव्हा आम्ही बोलतो, जब हम बोलते हैं, जेव्हा आम्ही बोलतो, मनुष्य तृप्त होता है, मनुष्य तृप्त होतो, मनुष्य पोषित होता है, मनुष्यांचं पोषण होतं, मनुष्य को खुशी मिलती है, मनुष्याला आनंद मिळतो, मनुष्य को संतुष्टि मिलती है. संतुष्टी मिळते. इसलिए हमारा जो बोलना है आणि म्हणून आमचं जे बोलणं आहे हमेशा नेहमी उत्तेजित करने वाला होना चाहिए. उत्तेजित करणारं असलं पाहिजे. इसका मतलब ये याचा है अर्थ हा, कि परमेश्वर ने हमारे शब्दों के अंदर सामर्थ्य को रखा. परमेश्वराने आमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य ठेवलंय. परमेश्वर ने हमारे शब्दों में परमेश्वराने आमच्या शब्दामध्ये जीवन रखा हुआ है. जीवन ठेवलंय. हम इस शब्द के द्वारा तृप्त कर सकते हैं. की या शब्दांच्या द्वारे आम्ही इतरांना तृप्त करू देखिए, शकतो. अगर आपने किसी को बोला आप बहुत अच्छे दिख रहे हैं, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हटलं की तुम्ही खूप छान दिसता, उसका मन प्रसन्न हो तर जाता है. त्याचं मन प्रसन्न अगर होतं. कोई व्यक्ति निराशा में भरा हुआ आणि है, कुठला व्यक्ती निराशानं भरलेला अगर आहे आप उसको कहते हैं आणि आम्ही त्याला म्हणतो कोई बात नहीं, हम आपके लिए प्रार्थना करेंगे, काय हरकत नाही, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना कोई करू, बात नहीं, हम आपके साथ में खड़े हैं. काय हरकत नाही, आम्ही तुमच्या सोबत उभे आहोत. जब आप शब्दों से बात करते हैं, जेव्हा आम्ही शब्दांनी ये बोलतो, उस व्यक्ति को बड़ा आधार देता है. त्यावेळेस त्या व्यक्तीला अतिशय आधार मिळतो उसकी निराशाएं आशा में बदल आणि जाती हैं. त्याच्या निराशा या आशांमध्ये बदलतात. इसलिए आप और मैं ऐसे लोग हैं म्हणून तुम्ही आणि मी असे लोक आहोत जो परमेश्वर के शब्दों को अपने मुंह में, परमेश्वर के शब्दों को अपने हृदय में रखकर ये लोगों को पोषित करते हैं. जे परमेश्वराचे शब्द आपल्या मुखामध्ये, आपल्या हृदयामध्ये ठेवून इतर लोकांचं पोषण करू शकतो. आप और मैं पोषण करने वाले लोग तुम्ही हैं. आणि मी पोषण करणारे लोक आप आहोत. और मैं तृप्त करने वाले लोग हैं. तुम्ही आणि मी तृप्त करणारे लोक आप आहोत. और मैं बहुत सारे लोगों को शांति पहुंचाने वाले लोग हैं. तुम्ही आणि मी बऱ्याचशा लोकांना शांती पोहोचवणारे लोक इसलिए आहोत. जो आपके अंदर परमेश्वर ने रखा
आणि है म्हणून जे काही तुमच्या आतमध्ये परमेश्वराने ठेवलंय वो सामर्थ्य से भरा हुआ ते है। सामर्थ्यानं भरलेलं आहे। क्या रखा हुआ है हमारे अंदर? काय ठेवलंय आमच्या आतमध्ये? हाँ, शब्दों को रखा है। शब्द ठेवलेत। आपके 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 हृदय के अंदर प्रभु ने शब्दों को रखा तुमच्या है, हृदयामध्ये परमेश्वराने शब्द ठेवलेत जो जीवन को निर्माण करते हैं, जे जीवन उत्पन्न करतात, जो आशीष को निर्माण जे करते हैं। आशीर्वाद निर्माण करतात। इसलिए अपने शब्दों के द्वारा परमेश्वर के वचन की सामर्थ्य को उंडे लिए, आणि म्हणून आपल्या शब्दांच्या द्वारे परमेश्वराच्या सामर्थ्याचे उंडे लिए, उसको उंडे लिया तुमच्या परमेश्वराचं सामर्थ्य वाहवलं जाऊ दे अपने शब्दों के द्वारा। आपल्या शब्दांच्या द्वारे। इसलिए शब्द परिणाम लेकर आते हैं, आणि कारण जे शब्द आहेत ते परिणाम घेऊन ये येतात, परिणाम करते हैं। हे परिणाम करतात। सुनिए, ऐका, हमारे शब्द आमचे शब्द ये परिणामकारक है। हे परिणामकारक आहेत। हमारे शब्द आमचे शब्द परिणामकारक है। हे परिणामकारक आहेत। अपने पड़ोसी को बोलिए, आपल्या शेजाऱ्याला म्हणा, मेरे शब्द परिणामकारक है। जोर से बोलिए, मेरे शब्द परिणामकारक है। आज मैं वही बताऊंगा जो बोलते हैं वो कैसे होता है। आणि मी आज तेच सांगणार की जे आम्ही बोलतो ते कसं होतं। बोलना ये सहज से नहीं लेना, बोलणं हे सहज घेऊ नका, क्योंकि परमेश्वर ने एक सामर्थ्य हमारे अंदर रखा है, परमेश्वराने एक सामर्थ्य आमच्यामध्ये ठेवलेलं आहे। वो है बोलने की ते सामर्थ्य। आहे बोलण्याचं सामर्थ्य, उस बोलने के द्वारा जीवन को लेकर आते हैं। आणि त्या बोलण्याच्या द्वारे आम्ही जीवन घेऊन येतो। इसलिए नीति 18 अध्याय 21 वचन कहता है, आणि नीतिसूत्र 18वा अध्याय आणि 21वा वचन असं सांगतं, मनुष्य अपने शब्दों से जीवन या मृत्यु को लेकर आता है। जीवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत। मृत्यु और जीवन हमारे शब्दों में है। मृत्यू आणि जीवन हे आमच्या शब्दांमध्ये आहे। परमेश्वर ने जो जीवन और मृत्यू की बातों को हमारे जीभ में रखा है। परमेश्वराने जीवन आणि मृत्यूच्या गोष्टी आमच्या जिभेवरती ठेवलेल्या आहेत। सुनिए, ऐका, हमारे जीभ के अंदर सामर्थ्य है। आमच्या जिभेमध्ये सामर्थ्य आहे। जोर से बोलिए आमीन। कहां पर सामर्थ्य है? और जीभ किसके पास में है? मेरे पास में। परमेश्वर इस जीभ के अंदर क्या रखा है? किसका सामर्थ्य रखा है? किसका सामर्थ्य रखा है? परमेश्वर का सामर्थ्य आपकी जीभ में रखा हुआ है। परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जिभेमध्ये ठेवलेलं आहे। परमेश्वर का सामर्थ्य, परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वर की ताकत, परमेश्वराची ताकद आपके जीभ के अंदर है। तुमच्या जिभेमध्ये आहे। जीभ इतनी छोटी सी है, जीभ छोटीशीच आहे, छोटी सी जीभ, छोटी आहे, लेकिन बड़े बड़े सामर्थ्य के काम को करती है। पण मोठ्या मोठ्या सामर्थ्याची कामं करते। मैं कितना बड़ा पहलवान हूं उससे नहीं होता। मी किती मोठं पैलवान आहे त्याच्याने काय होत नाही। आप कितने भी 80 ग्राम के भी होंगे तो भी कोई फर्क नहीं पड़ता। आणि तुम्ही 80 ग्रामचे असले तरी काही फरक पडत आप नाही। 60 किलो के होंगे कोई फर्क नहीं पड़ता। तुम्ही 60 किलोचे असले तरी काही फरक पडत नाही। लेकिन आपकी जीभ जो है बड़े बड़े सामर्थ्य के काम को पण करती तुमची है, जी जीभ आहे ती मोठमोठ्या सामर्थ्याची कामं करते। और वो सामर्थ्य परमेश्वर ने हमारे अंदर भरा है। आणि ते सामर्थ्य परमेश्वरने आमच्यामध्ये टाकलेलं जो आहे। हम बोलते हैं, जे आम्ही बोलतो, जो हम बोलते हैं, जे आम्ही बोलतो वो शब्द से ते शब्दांनी एक तो जीवन बाहर आएगा एक तर जीवन बाहेर येईल या मृत्यु बाहर किंवा आएगी। मृत्यू बाहेर येईल। अगर जीवन को लेना है जर जीवन घ्यायचंय तो वो जीवनदायक वचन को बोलना तर है, जीवनदायी वचनं बोलायची, जीवन के सामर्थ्य को बाहर बोलना है, जीवनाचं सामर्थ्य बाहेर बोलायचं, अपने शब्दों के फलों के द्वारा हमें जीना है। आपल्या शब्दांच्या फळांच्या द्वारे आम्हाला जगायचंय। सुनिए, ऐका, ये बहुत बार जो यहाँ पे मृत्यु शब्द आया है, आणि बऱ्याचदा या ठिकाणी मृत्यू हा जो शब्द आलेला नीति आहे, सूत्र 18-21 के अंदर के जो मृत्यु शब्द आया है, आणि नीतिसूत्र 18-21 मध्ये जो मृत्यू शब्द आलेला आहे, यहाँ पर उसका इस्तेमाल जो है वो महामारी से किया गया, आणि या ठिकाणी त्याचा वापर महामारीसाठी केलेला आहे, रोगों से किया गया, रोगांसाठी केलेला आहे, विनाश के बारे में किया गया। विनाशा संबंधी केलेला आहे। मृत्यु कई प्रकार से आ सकती है, मृत्यू अनेक प्रकारांनी येऊ शकते, महामारी से आ सकती है, महामारीने येऊ शकते, रोगों के द्वारा आ सकती है, रोगांनी येऊ शकते, या किसी दुर्घटना से हो सकती किंवा है। काही दुर्घटनेने होऊ शकते। वैसे ही तसंच जो ये मृत्यु यहाँ शब्द आया जो है, मृत्यू हा शब्द या ठिकाणी आलेला उसके आहे, लिए महामारी से उसको जोड़ा गया है, त्याला महामारीशी जोडलं गेलेलं उसको आहे, रोगों के साथ में जोड़ा गया है, रोगांशी जोडलं गेलेलं उसको आहे, विनाश के साथ में जोड़ा गया है। विनाशाने जोडलेलं आहे। हमारे बोले गए शब्द जो हैं, आमचे बोललेले जे शब्द एक आहेत तो हमें बर्बाद कर सकते हैं, एकतर आम्हाला विध्वंस करतात या हमें त्यांचा, आशीषित कर सकते किंवा हैं। ते आम्हाला आशीर्वादित करतात। ये दोनों चीजें हम परमेश्वर हमारे अंदर रखा है। आणि ह्या दोन्ही गोष्टी परमेश्वराने आमच्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत। सुनिए, ऐका, अगर हमारे जीवन को ये शब्द तहस नहस भी कर सकते हैं, आमच्या जीवनाला हे जे शब्द आहेत ते पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात, ये हमारे शब्द जो हमको कमजोर बना सकते आणि हैं, हे जे शब्द आहेत ते आम्हाला कमकुवत बनवू शकतात, ये जो शब्द है हमारे शब्द पूरी तरह तोड़ सकते हैं, आणि हे जे शब्द आहेत ते आम्हाला पूर्णपणे तोडून टाकू ये शकतात, प्रभावित कर सकते हे हैं। प्रभावित करू शकतात। इसलिए हमारे जो शब्द हैं बड़े समझबूझ के साथ में इसको बोलना है। आणि म्हणून जे काही शब्द आम्ही बोलू ते समजून उमजून बोलावेत। हमारे जो शब्द हैं, जे आमचे शब्द आहेत परमेश्वर ने ऐसी रचना हमारे अंदर की है, परमेश्वरने अशी रचना आमच्यामध्ये केली
ऐसे ऐसी रचना हमारे अंदर डाली है अशी रचना आमच्यामध्ये टाकली कि हम शब्दों के द्वारा प्रभावित कर की सकते आम्ही हैं, शब्दांच्या द्वारे प्रभावित करू हम शकतो, शब्द के द्वारा खड़ा कर सकते हैं, आम्ही शब्दाने उभं करू शकतो, हम शब्द के द्वारा निर्माण कर सकते आम्ही हैं, शब्दानं निर्माण करू हम शब्द शकतो, के द्वारा रचना कर सकते आम्ही हैं। शब्दानं रचना करू वो शकतो। चीज परमेश्वर ने आपके और मेरे अंदर डाल ती दिया गोष्ट परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यामध्ये टाकलेली आहे शब्दों के द्वारा, शब्दांच्या द्वारे, और शब्द के द्वारा हम आशीष को मुक्त कर सकते हैं, आणि शब्दांच्या द्वारे आम्ही आशीर्वाद मोकळे करू शकतो, शब्द के द्वारा हम जीवन को मुक्त कर सकते हैं। शब्दांच्या द्वारे आम्ही जीवन मोकळं करू शकतो। इसलिए हमारे वर्तमान में आज जो कुछ चल रहा आणि है म्हणून आज वर्तमानामध्ये माझ्यासोबत जे काही घडत और जो आहे भविष्य में जो होने वाला आणि है भविष्यात जे होणार आहे उसको अपने शब्दों के द्वारा आप बोलिए, ते आपल्या शब्दांनी तुम्ही बोला, अपने शब्दों के द्वारा उसका उसका अपने अपने शब्दों का इस्तेमाल कीजिए, आपल्या शब्दांचा उपयोग करा, वर्तमान में, वर्तमानात, भविष्य में। भविष्यात, और क्या बोलना है? आणि काय बोलायचंय हमें परमेश्वर के उत्तेजित करने वाले शब्दों को बोलना है। तर आम्हाला परमेश्वराचे उत्तेजित करणारे शब्द बोलायचे। सुनिए, ऐका, आप अपने मुख से, तुम्ही तुमच्या मुखाने, आप अपने शब्दों के द्वारा आपल्या शब्दांच्या द्वारे राष्ट्र को प्रभावित कर सकते हैं, राष्ट्रांना प्रभावित करू शकता, राज्यों को प्रभावित कर सकते हैं, राज्यांना प्रभावित करू शकता, संसार को प्रभावित कर सकते हैं। जगाला प्रभावित करू शकता। आपको मालूम है आपके शब्दों के अंदर वो ताकत है कि राष्ट्र हिल सकते हैं। तुम्हाला माहिती आहे का तुमच्या शब्दांमध्ये ती ताकद आहे की तुम्ही राष्ट्रांना हलवू शकता। मजा नहीं आया? पास्टर साहब आप राष्ट्र की बात कर रहे हैं, पास्टर तुम्ही राष्ट्रांसंबंधी बोलताय, हम खुद नहीं हिलते, पास्टर। आम्ही स्वतः नाही हालत, हमारे बोलने से हमारा घर भी हिलता नहीं। आमच्या बोलण्याने आमचं घरही हालत नाही। आप राष्ट्र की बात कर, तुम्ही राष्ट्रांचं बोलत आहात, मैं राष्ट्र की बात कर रहा हूँ, मी राष्ट्रांसंबंधी बोलतो, मैं राज्य की बात कर रहा मी राज्यांचं बोलत आहे। हूँ। पास्टर जी हम तो बहुत पढ़े लिखे नहीं जो राष्ट्र को हिला सके, पाळक साहेब आम्ही फार शिकलेले नाहीत की आम्ही राष्ट्रांना हलवू शकू, हमारे पास वो ताकत भी नहीं जो राष्ट्र को हिला सके। आमच्याकडे ती ताकदही नाही की आम्ही राष्ट्रांना हलवू शकू। जैसा आपने बोला वैसा ही होगा। जसं तुम्ही म्हटलात तसंच होईल। मेरा परमेश्वर का वचन कहता है, माझ्या परमेश्वराचं वचन सांगतं, मैंने तेरे मुंह के अंदर, मी तुझ्या मुखामध्ये, मैंने तेरे शब्दों में मी तुझ्या शब्दांमध्ये राष्ट्र को हिलाने की ताकत रखा। राष्ट्रांना हलवण्याची ताकद दिलेली आहे। ये मैं नहीं कह रहा हूँ, हे मी नाही म्हणत आहे। यिर्मयाह इसका पहला अध्याय 9 और 10 वचन में लिखा है। यिर्मया याचा पहिला अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये लिहिलेलं यिर्मयाह का पहला अध्याय 9 और 10 वचन में लिखा आहे। है। यिर्मया याचा पहिला अध्याय 9 आणि 10 वचनामध्ये यहाँ लिहिलेलं पर भविष्यवाणी के वचन है। आहे। आणि ह्या ठिकाणी भविष्यवाणीची वचन ये तो जो दो वचन है, आणि हे जे दोन वचन ये आहेत भविष्यवाणी के वचन के सामर्थ्य को दिखाते हे हैं। भविष्यवाणीच्या वचनाचं सामर्थ्य दाखवतात। यहाँ पर यिर्मयाह राष्ट्र और राज्यों को परमेश्वर शब्दों को बोलने के लिए कहा है। आणि या ठिकाणी परमेश्वराच्या राष्ट्रांना आणि राज्यांना शब्द बोलायला लावलेला आहे। बन्यामीन प्रांतातील अनाथात येथल्या याजकांपैकी हिल्कियाचा पुत्र यिर्मयाह याची वचने, यहुदाचा राजा आमोन पुत्र, यिर्मयाह का पहला अध्याय 9 और 10। 9 आणि 10। तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला व तो मला म्हणाला, पहा मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत। सुनिए, परमेश्वर ने यिर्मयाह के मुंह को स्पर्श किया, परमेश्वराने यिर्मयाच्या मुखाला स्पर्श केला और उससे कहा, आणि त्याला म्हणाला, देख पहा मैंने अपने वचन तेरे मुंह में डाले हैं। मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत। कहां पे डाले? कुठं घातली? जोर से बोलो ना भाई। परमेश्वर के वचन कहां पे डालें? हमारे मुख में डालें। आपल्या मुखामध्ये घातली। अच्छा, क्यों डाले हैं? का टाकली? दूसरे भाग में। हाँ। दुसऱ्या भागामध्ये पहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे। बाइबल कहते हैं, बायबल असं सांगतं, यिर्मयाह को कहा, यिर्मयाला म्हटलं, सुन मेरे बेटे, ऐक माझ्या मुला, मैंने तेरे मुंह में मेरे वचनों को डाला, मी माझी वचन तुझ्या मुखात घातली आहे। मैंने तेरे मुंह के अंदर मेरे शब्दों को डाला। मी तुझ्या मुखामध्ये माझे शब्द घातले। सुन ले, ऐक, आज के दिन, आजच्या दिवशी तुझे जातियों और राज्यों पर अधिकारी ठहराया। तुला मी जातींवर आणि राष्ट्रांवरती अधिकार दिलाय। तुझे गिराने का सामर्थ है, तुला पाडण्याचं सामर्थ्य, तुझे ढा देने का सामर्थ है,
तुला नासधूस करण्याचं सामर्थ्य तुझे नष्ट करने का सामर्थ्य आणि है, तुला नष्ट करण्याचं सामर्थ्य, तुझे बनाने का सामर्थ्य है, तुला बनवण्याचं सामर्थ्य, तुझे रोपने का सामर्थ्य है। तुला थांबवण्याचं और सामर्थ्य. ये सामर्थ्य कहाँ पर दिया है प्रभु आणि ने? हे सामर्थ्य कुठं दिलंय हमारे प्रभूने? शब्दों में दिया, आमच्या शब्दांमध्ये. हमें शब्द में दिया। आम्हाला शब्द, हमारे शब्द आमचे शब्द आमचे शब्द राष्ट्र को निर्माण कर सकते हैं। राष्ट्र निर्माण करू जब हम शकतात. प्रार्थना करते हैं, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जब प्रार्थना करते हैं, जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, अब प्रार्थना में क्या करते हैं? प्रार्थनेमध्ये काय हमारे करतो? शब्द को उच्चारते हैं, आमचे शब्द उच्चारतो, हमारे शब्द को हमारे शब्द को बोलते हैं। आमचे शब्द आम्ही बोलतो. इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, हम ये कह रहे हैं, आम्ही असं म्हणतो, परमेश्वर जो हम प्रार्थना में बोलते हैं, परमेश्वर जे आम्ही प्रार्थनेमध्ये तेरे बोलतो, वचनों को रखकर बोलते तुझे हैं। वचन ठेवून बोलतो. मेरा ये विश्वास माझा है, हा विश्वास आहे, मैंने विश्वास रखा है, मी विश्वास ठेवला इसलिए मैं विश्वास से बोलता आणि हूँ। म्हणून मी विश्वासानं बोलतो. मेरा वागुली बदल चुका, माझी वागोली बदलली, मेरा घर बदल चुका है, माझं घर बदललं, मेरे जीवन का सब वातावरण बदल चुका माझ्या है, जीवनाचं सगळं वातावरण बदललंय, मेरे जीवन में होने वाली हर एक बात बदल गई माझ्या है। जीवनात होणारी प्रत्येक गोष्ट ही बदलली. इसलिए यहाँ पर बाइबल कहती आणि है, म्हणून बायबल असं सांगतो, परमेश्वर कह रहा है, परमेश्वर मैंने म्हणतो, तुझे जातियों के ऊपर अधिकारी नियुक्त किया। मी तुला जातींवरती अधिकारी नियुक्त केलाय. अपने अधिकार को अपने शब्दों के द्वारा कहें, आपला अधिकार आपल्या शब्दांच्या द्वारे बोला, आपकी आर्थिक परिस्थिति में कहें, आपल्या आर्थिक परिस्थितीत म्हणा, आपकी आत्मिक परिस्थिति में कहें, तुमच्या आत्मिक परिस्थितीत म्हणा, जब हम कमजोर हो जाते हैं तब कहें, जेव्हा आम्ही अशक्त होतो तेव्हा म्हणा. याद रखें, लक्षात घ्या, याद रखें, लक्षात ठेवा, परमेश्वर का वचन कहता है, परमेश्वराचं वचन यिर्मयाह 1:12 में, यिर्मयाह 1:12 मैं मध्ये, अपने वचन को पूरा करने के लिए जागरूक हूं। मी आपलं वचन पूर्ण करण्यासाठी सावध राहीन. मेरे परमेश्वर का वचन जागरूक है। माझं परमेश्वराचं वचन जागृत आहे. क्या हम जागरूक हैं? आम्ही जागृत आहोत का? जब हम जागरूक हैं, आम्ही जागृत आहोत का? आपके समस्याओं के अंदर तुमच्या समस्यांमध्ये हमें बोलना है। आम्हाला बोलायचंय. क्या बोलना है? काय बोलायचंय? परमेश्वर के वचन को। देवाचं वचन. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय? इसका मतलब ये है याचा अर्थ हा, कि आप और मैं तुम्ही आणि मी सामर्थ्य से भरे हुए लोग हैं। सामर्थ्याने भरलेले लोक आहोत. यकीन नहीं है ना? खरं नाही वाटत ना? आप और मैं सामर्थ्य से भरे हुए लोग हैं। तुम्ही आणि मी सामर्थ्याने भरलेले लोक आहोत. मजा नहीं आया? आप और मैं सिंहासन को बदलने वाले लोग हैं। तुम्ही आणि मी सिंहासन बदलवणारे लोक आहोत. आप और मैं राज्य को बदलने वाले लोग हैं। आप और मैं वागोली को बदलने वाले लोग हैं। आप और मैं पूना को बदलने वाले लोग हैं। आप और मैं मेरी परिस्थिति को बदलने वाले लोग हैं। देखो कम कम हो रहा है कि नहीं? आमीन। हाँ, जब शुरुआत में तो बड़ा जोश था, ऐसे ही होता है, हमारा प्रॉब्लम वही है। आमची समस्या तीच आहे. जब परिस्थिति घेर लेती है, जेव्हा परिस्थितीने घेरलं जातो हमारे भी शब्द कम धीरे हो जाते, धीमे हो जाते। आणि आमचे जे शब्द आहेत ते हळू होतात. आपको मालूम नहीं, तुम्हाला माहित नाही, मेरा परमेश्वर का वचन जागृत वचन है। माझ्या परमेश्वराचं वचन हे जागृत आहे. इस वचन को रात को भी बोलेंगे ना, हे वचन रात्री जरी तुम्ही म्हटलात, झोपे मध्ये, नींद में भी, झोपेतही, नींद में भी अगर बड़बड़ कर दिया वचन लेकर, आणि झोपेतही वचन घेऊन बडबड केली, तो वो कार्य करेगा, ती कार्य करेल, वो कार्य करेगा। कार्य करेल. इसके अंदर वो सामर्थ भरा हुआ है। त्याच्यामध्ये ते सामर्थ्य भरलंय. क्या हमारे मुंह के अंदर वो सामर्थ है? आमच्या मुखामध्ये ते सामर्थ्य आहे ये का? सामर्थ कैसे आएगा? हे सामर्थ्य येईल कसं? परमेश्वर के वचन को भरने के द्वारा, देवाचं वचन बोलण्यानं, परमेश्वर के वचन को बोलने से। देवाचं वचन बोलण्यानं. आप और मेरे अंदर परमेश्वर ने वो चीज रखा है जो सूखी हड्डियों को भी बोलने वो जी उठेगी। आणि तुमच्या आणि माझ्या मुखामध्ये परमेश्वराने ते सामर्थ्य ठेवलंय की जे शुष्क अस्थिंना जरी बोलले तर ते जिवंत होतील. सूखी हड्डियों को भी जीवित करने का सामर्थ्य हमारे अंदर डाला गया। शुष्क अस्थिंना जिवंत करण्याचं सामर्थ्य आपल्या मुखामध्ये आहे. हम आजकल की किताब में देखते हैं, याजकेलच्या पुस्तकामध्ये पाहतो, 37 अध्याय 11 और 12 वचन के अंदर 37 अध्याय 11 आणि 12 वचन. यहाँ पर परमेश्वर ने याजकल को सूखी हड्डियां दिखाई, या ठिकाणी परमेश्वराने याजकेला ते शुष्क अस्थि और दाखवले, परमेश्वर ने उससे कहा कि भविष्यवाणी के वचन को बोले। आणि परमेश्वराने त्याला सांगितलं भविष्यवाणीची वचनं बोल, परमेश्वर के दिए हुए वचन को बोले। देवाने दिलेली वचनं बोल. जब उसने वचन को बोला, जेव्हा तो वचन बोलला, जो परमेश्वर से आए हुए शब्दों को जब उसने बोला, परमेश्वराकडून आलेले शब्द जेव्हा तो बोलला, बाइबल कहती है, बाइबल जो सांगतं तीतर भीतर म्हणजे बिखरी हुई जो
हड्डियां थी। आणि जे अस्ताव्यस्त पडलेल्या अस्थी होत्या, सुनिए ऐका सुनिए ऐका सुनिए, ऐका. यहाँ बाइबल कहती है या ठिकाणी बायबल सांगतो बिखरी हुई हड्डियां। अस्ताव्यस्त पांगलेल्या अब बिखरी हुई हड्डियां देखी आपने? आणि पांगलेल्या अस्थी बघितल्या का शायद तुम्ही? नहीं देखा होगा हमने। कदाचित नसतील बघितलं. बिखरा हुआ सामान देखा है? आणि सगळं पसरलेलं सामान बघितलं? घर के अंदर देखा होगा हमने बिखरा, जब बच्चे खेलते हैं तो पूरा सामान को बिखा देते हैं। आणि लेकरं जेव्हा खेळतात तेव्हा सगळं सामान इकडे तिकडे करतात. एक चप्पल यहाँ पर मिलेगी, एक चप्पल इथं मिळेल, या एक कपड़ा यहाँ मिलेगा, एक कपडा इकडे तो मिळेल, दूसरा कपड़ा पता नहीं कहाँ मिलेगा, दुसरं माहित नाही कुठं मिळेल. बिखरा हुआ, विखुरलेलं. अब हड्डियां बिखरी हुई हैं, आणि ते अस्थी विखुरलेल्या आहेत, भीतर भीतर है। सगळं अस्ताव्यस्त आहे. शायद शायद कदाचित शायद कदाचित शायद आज कदाचित आपका जीवन बिखरा, आज तुमचं जीवन अशाच प्रकारे विखुरलेलं आहे. आपको समझ में नहीं आ रहा कैसे इसको जोड़ो। आणि तुम्हाला कळत नाही की त्याला जोडू आपका कसं. परिवार बिखरा हुआ है, तुमचं कुटुंब विखुरलेलं आपके आहे, बच्चे बिखरे हुए हैं, तुमचं लेकरं विखुरलेलं आपका आहे, जीवन पूरी तरह अस्त व्यस्त हो गया आणि है। तुमचं जीवन अस्ताव्यस्त आप झालंय, बहुत कोशिश कर रहे हैं जोड़ने आणि की, तुम्ही जोडण्याचा खूप प्रयत्न केला, लेकिन वो तीतर भीतर ही है। पण ते आणखी पांगलेलंच आहे. आपका परिवार है तुमचं कुटुंब आहे, लेकिन उसमें शांति नहीं है। त्याच्यात शांती नाही. आपका परिवार है, तुमचं कुटुंब आहे, उसके अंदर झगड़े हैं, त्यात भांडण आहेत, हस्बैंड वाइफ साथ में तो हैं, आणि पती पत्नी सोबत तर लेकिन आहे, मन बहुत दूर है, पण मनाने दूर आहेत, बहुत मन दूर है। मनाने खूप दूर. दिखाने के लिए प्रेज द लॉर्ड हालेलुया है, दाखवायला प्रेज द लॉर्ड हालेलुया, दिखाने के लिए आपके चेहरे पर हंसी और प्रेज द लॉर्ड है, आणि दाखवण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावरती प्रेज द लॉर्ड ने हास्य आहे, कि लोग नाम ना रखे हमारे की परिवार को, लोक आमच्या कुटुंबाला नावं ठेवू नये, लेकिन आपका मन बिखरा हुआ, पण तुमचं मन हे विखुरलेलं आहे, आप तीतर भीतर हो चुके हैं। आणि तुम्ही अस्ताव्यस्त झालेला यहाँ आहात. पर याजकल को कहा, या ठिकाणी याच केलेला जो म्हण, तीतर भीतर हड्डियां हैं, हे जे विखुरलेल्या हाड उनसे आहे कह दे, त्यांना म्हण, उनसे कह दे त्यांना म्हण, मेरे शब्दों को बोल। माझे शब्द बोल. और जब याजकेल ने परमेश्वर के शब्दों को आणि कहा, जेव्हा याचकेलाने परमेश्वराचे शब्द बोलला, जब उसने शब्द कहा, जेव्हा शब्द बोलला, बाइबल कहती है बाइबल जो सांगतं, तीतर भीतर हड्डियां थी जे विखुरलेली हाडं होती वो एक जुड़ गई, जोडले गेले, वो जुड़ गई, ते जोडल्या गेले, वो जुड़ गई। ते जोडल्या गेले. हमारे शब्द जो हैं, आमचे जे शब्द जो आहेत, तीतर भीतर जीवन हुआ है, जे अस्ताव्यस्त झालेलं जीवन आहे, उसको जोड़ने का त्याला- सामर्थ्य हमारा शब्द रखता है, जोडण्याचं सामर्थ्य आमच्या शब्दामध्ये आहे. और वो शब्द आणि परमेश्वर ने हमारे अंदर डाला है। ते शब्द परमेश्वरने आमच्या मुखामध्ये घातले. सुनिए, ऐका, यहाँ पर बाइबल कहती या है ठिकाणी बायबल असं सांगतं, तीतर भीतर हड्डियों को बोलने के लिए कहा गया। विखुरलेल्या त्या हाडांना बोलण्याकरता लावलं. क्या आज हम बोल सकते हैं अपने तीतर भीतर हुए चीजों को? आज आपल्या विखुरलेल्या गोष्टींना तुम्ही बोलू शकता का? हम बोल सकते हैं, झगड़े के लिए बोल सकते हैं, आम्ही बोलू शकतो भांडणासाठी, हम बोलते तो हैं, आम्ही बोलतो तर खरं, लेकिन प्रभु के शब्द नहीं बोलते। पण देवाचे शब्द नाही बोलत. हम बोलते तो हैं, आम्ही बोलतो तर खरं, लेकिन एक दूसरे को दोष पण लगाने, एकमेकाला दोष लावतो, एक दूसरे को नीचे गिराने के लिए, एकमेकाला खाली पाडण्यासाठी एक दूसरे को ऊंचा उठा, एक दूसरे को मतलब अपने को ऊंचा उठाते हैं, आणि स्वतःला उंच करतात, नीचे गिराते हैं। खाली पाडतात. हम बोलते तो हैं, आम्ही बोलतो तर खरं, हमें लगता है कि हमारे बोलने के द्वारा हमने सबको जीत लिया, आणि आम्हाला असं वाटतं आमच्या बोलण्याच्या द्वारे आम्ही सगळ्यांना जिंकलं. जीता नहीं है, जिंकला नाहीये, टूट गया है, तुटलंय, टूट गया है। तुटलंय, एक दूसरे का मन दुखा है, एकमेकाचं मन दुखावलंय, एक दूसरे को जो शब्द बोलेंगे तीर के समान छुपे हुए हैं, आणि जे शब्द बोललेले ते एकमेकाला बाण्याप्रमाणे टोचलेले आहेत. वो पोषित नहीं कर रहे हैं, ते पोषण नाही करत आहेत, वो गिरा रहे हैं। तर ते पाडतात आहे. यहाँ बाइबल कहती या है, ठिकाणी बायबल सांगतं, याजकेल को कहा गया, याजकेलला सांगितलं तीतर गेलं, भीतर जो हड्डियां हुई हैं, जे विखुरलेल्या शुष्क हाडं आहेत, उनको मेरे वचन कह दे। त्यांना माझे वचन सांग, और प्रभु बोल. का वचन क्या था? आणि देवाचं वचन काय होतं? भविष्यवाणी का वचन क्या था? भविष्यवाणीचं वचन काय मेरे होतं? इन हड्डियों को कह दे, या हाडांना सांग, इन हड्डियों को बोल दे, या हाडांना बोल ये जुड़ जाए, की ह्यांनी एकत्र ये यावं, जुड़ जाए। ह्यांनी एकत्र और यावं. जब याजकेल ने परमेश्वर की भविष्यवाणी किया, आणि जेव्हा याजकेलने परमेश्वराची भविष्यवाणी केली, उस शब्द को कहा, ते शब्द बोलला, बाइबल कहती है बायबल सांगतं, हड्डियां जुड़ गई, हाडं जोडले गेले, हड्डियां जुड़ गई, हाडं जोडले गेले, हड्डियां जुड़ गए। हाडं जोडले क्या गेले. अपने परिवार को जोड़ना चाहते हैं? आमचं कुटुंब आम्हाला जोडायचंय का? अपने परिवार में शांति लाना चाहते हैं? आपल्या कुटुंबामध्ये शांती आणायची का? अपने परिवार में प्रेम को लाना चाहते हैं? आपल्या कुटुंबामध्ये प्रेम आणायचंय का? तो एक दूसरे को शब्द कहें, तर एकमेकाला शब्द बोला, प्रेम के शब्द कहें, प्रेमाचे शब्द बोला, एक दूसरे को उठाने के शब्द कहें, एकमेकाला उठवण्याचे शब्द बोला, एक दूसरे को प्रेम से भरे हुए शब्द कहें। एकमेकाला प्रेमाने भरलेले शब्द बोला. ये भविष्यवाणी के वचन है। भविष्यवाणीची वचनं
जब ये हड्डियां जुड़ गई, जेव्हा ही हाडं जोडली गेली, बाइबल कहती है बायबल सांगतं अब उनके अंदर जीवन आना आता बाकी था, त्यांच्यामध्ये फक्त जीवन येणं बाकी होतं, सांस आना बाकी था, श्वास येणं बाकी फिर होतं प्रभु का भविष्यवाणी आणि पुन्हा परमेश्वराची भविष्यवाणी आली. भविष्यवाणी के शब्द याजकेल के ऊपर आया। भविष्यवाणीचे शब्द याचकेलावर आले. प्रभु ने कहा प्रभू म्हटला इनको बोल दे। यांना और बोल. मेरा सवाल ये था आता माझा प्रश्न हा होता, क्यों याजकेल की जरूरत पड़ी प्रभु को? याचकेलाचीच गरज का पडली? खुद नहीं कर सकता परमेश्वर? स्वतः नाही परमेश्वर करू शकत होता का? खुद प्रभु नहीं कर सकता था? स्वतः प्रभू नव्हता का करू शकत? उसने जब कहा आकाश हो, पृथ्वी हो, पूरी दुनिया हो गई। आकाश हो, पृथ्वी हो, पूर्ण जग हो, ते झालं. क्यों तब कहा? मग त्यावेळेला का म्हटला? उस समय प्रभु ने कहा, त्यावेळेला प्रभू म्हटला. इस समय क्यों नहीं कहा? मग यावेळेला का नाही म्हटला? सुनिए, ऐका, उस समय कोई मनुष्य नहीं था, त्यावेळेला कोणताही मनुष्य नव्हता, उस समय कोई मनुष्य नहीं था, कोणताही मनुष्य नव्हता. लेकिन जब मनुष्य को बनाया, पण जेव्हा मनुष्याला बनवलं, परमेश्वर के हर एक शब्द के सामर्थ्य को परमेश्वर ने आदम के मुख में रख दिया। प्रत्येक परमेश्वराचे जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराने आदमाच्या मुखामध्ये ठेवलं. इसलिए आदम को बार बार परमेश्वर कहता, आणि म्हणून आदमाला सारखं परमेश्वर म्हणतो, तू कह, तू बोल, तू कह, तू बोल, तू भविष्यवाणी तू कर, भविष्यवाणी तू कर, ऐसा बोल। तू असं बोल. क्योंकि परमेश्वर ने आदम के अंदर उसके सामर्थ्य को उसके शब्दों में रखा। परमेश्वराने आदमामध्ये आपलं सामर्थ्य त्याच्या शब्दांच्या द्वारे ठेवलेलं होतं. आमेन। जीवन को बोल दे याजकेल, याजकेल जीवन बोल, जीवन को बोल दे। जीवन बोल. जब उसने जीवन के शब्दों को कहा, जेव्हा त्याने जीवनाचे शब्द बोलला, बाइबल कहती है, बायबल सांगतं, बाइबल कहती है बायबल सांगतं, जो हड्डियां जो जुड़ गई थे जे हाडं जोडले गेले वो होते एक सेना के समान जीवित खड़ी हो ते गई, एका सेनेप्रमाणे जिवंत उभं राहिले, सेना के समान खड़ी हो गई, सेनेप्रमाणे उभे राहिले, उनके अंदर जान आ गई। त्यांच्यामध्ये जीवन आलं. क्या आप जीवन चाहते हैं? तुम्हाला जीवन हवंय का? शांति चाहते हैं? शांती हवी का? ये चर्च में आने से नहीं होगा। हे चर्च मध्ये येणार नाही होणार. आप गलत ना लें मुझे, आपने तो अगले संडे कोई नहीं आएगा चर्च में। आणि माझा गैरसमज करून घेऊ नका, नाही तर पुढच्या रविवारी कुणी येणार नाही. मेरा कहने का मतलब ये है, माझं बोलण्याचा अर्थ हा, ये हमें बदलना है खुद को। आम्हाला स्वतःला बदलायचंय. हम प्रभु के वचन को सुनते हैं, आम्ही देवाची वचनं तर ऐकतो, क्या वैसे हम घर में क्रिया करते हैं? घरामध्ये त्याच्यावर आपण कार्य हमारे करतो, व्यक्तिगत जीवन में क्रिया करते हैं, आमच्या व्यक्तिगत जीवनात कार्य हमारे करतो, बोलने में हम क्रिया करते हैं। आमच्या बोलण्यात आम्ही क्रिया करतो का? हमें बदलना है खुद को। आम्हाला स्वतःला बदलायचंय. प्रभु ने कहा, प्रभु मैं म्हटलं, तेरी शांति देता हूँ, मी माझी शांती देतो. मैंने मेरी शांति तेरे विचारों में तेरे हृदय में डाल दिया मी है। माझी शांती तुझ्या विचारात, तुझ्या हृदयामध्ये अब टाकलेली आहे. ये टिकाने का काम किसको करना है? आता हे टिकवण्याचं काम कोणाला करायचं? हमें करना है। मला करायचं. कैसे टिकाओगे? कसं टिकवणार आहात? हमारे शब्दों के द्वारा, आमच्या शब्दांच्या द्वारे. हमारे शब्द के अंदर शांति देने का सामर्थ्य है। आमच्या शब्दामध्ये शांती देण्याचं सामर्थ्य आहे. हम क्या बोलते हैं आम्ही काय बोलतो उस पर निर्भर है हमारी शांति। त्याच्यावर अवलंबून आहे आमची शांती. अच्छा सुनिए और एक बात, आणखी एक गोष्ट, जब आप शब्द बोलते हैं, जेव्हा आम्ही शब्द बोलतो, आपको मालूम है आपके शब्द स्वर्ग में सुने जाते हैं। तुम्हाला माहिती आहे का तुमचे शब्द स्वर्गात ऐकले जातात? आप जो बोलते हैं, तुम्ही जे बोलता, आप जो दरवाजे के पीछे जाकर जो बोलते हैं, जे तुम्ही दरवाजाच्या मागे जाऊन बोलता, किसको सुनाई नहीं देंगे। की कुणाला ऐकू येऊ नये. बाइबल कहती है बायबल सांगतं आपके शब्द तुमचे शब्द स्वर्ग में पहुंचते हैं। स्वर्गापर्यंत पोहोचतात. मजा नहीं आया? आपके शब्द स्वर्ग में पहुंचते हैं। तुमचे शब्द स्वर्गात पोहोचतात. कहां पे स्वर्ग? कुठे आहे स्वर्ग? कौन है वहां पर? कोण आहे तिथे? हमारे शब्द पार्किंग, ये माइक लगाना पड़ता, माइक। आम्हाला पार्किंग पर्यंत शब्द ऐकवण्यासाठी देखील माईक लावावा लागतो. लेकिन आप बिगर माइक के आपके शब्द है ना, पण बिना माईकचे तुमचे जे शब्द आहेत स्वर्ग में पहुंचते हैं। स्वर्गात पोहोचतात. और वहां से उन शब्दों का उत्तर स्वर्गदूत लेकर आते हैं। आणि तिथून त्या शब्दांचं उत्तर स्वर्गदूत खाली घेऊन येतात. ये मैं नहीं कह रहा हूं, हे मी नाही म्हणत आहे, बाइबल कहती है। बायबल सांगतं. डैनियल की किताब दानिएलाचं पुस्तक 10वां अध्याय 10वा अध्याय 12 वचन, आणि 12 वचन वहां पे लिखा त्या है, ठिकाणी लिहिलंय, डैनियल डरा हुआ था दानिएल भ्यालेला होता और उस समय आणि त्यावेळेला परमेश्वर उससे कहता है, परमेश्वर त्याला म्हणतो, देखिए क्या कहता है, दानिएला भिवू नकोस, कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केलास त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले. सुनिए सुनिए सुनिए, कहां पर सुनाई दिए उसके शब्द? कुठं ऐकू गेले त्याचे शब्द?
स्वर्ग में, स्वर्गात, स्वर्ग में, स्वर्गात, स्वर्ग में, स्वर्गात उसके शब्द सुनाई दिए। त्याचे शब्द ऐकू गेले. कहां पर बोल रहा था? कुठं बोलत होता? पृथ्वी पर बोल रहा खाली था, पृथ्वीवर. लेकिन उसके शब्द त्याचे शब्द स्वर्ग में पहुंच गए. शब्द स्वर्गात हम जो पोहोचले. बोलते हैं, जे आम्ही बोलतो, सुनिए, ऐका. वो हमारे घर तक सीमित ते नहीं आमच्या होता, घरापर्यंत उस व्यक्ति मर्यादित तक नाही. सीमित नहीं त्या होता. व्यक्तीपर्यंत नाही. हमारे शब्द स्वर्ग तक पहुंचते तर हैं. आमचे शब्द स्वर्गापर्यंत पोहोचतात. और स्वर्ग में परमेश्वर विराजमान है, आणि स्वर्गामध्ये परमेश्वर जो विराजमान आहे, शब्दों को सुनता है. जो शब्द ऐकतो. और क्या हुआ सुनिए, आणि काय झालं बघा, त्या तुझ्या शब्दांवरून मी आलो आहे. जब हम प्रार्थना में शब्द को उच्चारते हैं, जेव्हा प्रार्थनेमध्ये आम्ही शब्द उच्चारतो, सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, परमेश्वर उन शब्दों का प्रत्युत्तर देता है. परमेश्वर त्या शब्दांचं प्रत्युत्तर देतो. और कौन लेकर आता है? आणि कोण घेऊन येतं? स्वर्गदूत लेकर आता है. स्वर्गदूत घेऊन येतात. इसलिए जब हम बात करते आणि हैं, म्हणून जेव्हा आम्ही बोलतो, आपको सुनने वाला कोई है, तुम्हाला ऐकणारा कोणीतरी आहे. आपके शब्द को सुनने वाला कोई है. तुमचे शब्द ऐकणारा कोणीतरी आहे. शायद मेरे 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 परिवार के लोग नहीं सुन रहे होंगे, कदाचित माझ्या कुटुंबातील लोक नसतील मेरे ऐकत, प्रिय व्यक्ति नहीं सुन रहे माझे होंगे, प्रिय व्यक्ती नसतील ऐकत, लेकिन खुद इस संसार को बनाने वाला आपको पण सुनता है. स्वतः या जगाला बनवणारा तुम्हाला ऐकतो. जब आप प्रार्थना में रोते हैं, जेव्हा तुम्ही प्रार्थनांमध्ये रडता, अपने परिवार के लिए रोते हैं, आपल्या कुटुंबासाठी रडता, अपने दुख के लिए रोते आपल्या हैं, दुःखासाठी रडता, शायद आपकी कोई सुन नहीं रहा, कदाचित तुमचं कुणी ऐकत नाही, शायद आपके आपको आपको देखकर लोग 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 आपको आपको ना सुने जैसे कर रहे हैं. कदाचित लोक तुम्हाला ऐकून न ऐकल्यासारखं करत आहेत. आप चिंता ना करें, तुम्ही काळजी करू आप नका, चिंता ना करें. काळजी करू नका. आप जो रो रहे हैं, जे तुम्ही रडत आहात जो आप रोते समय जो शब्द बोल रहे आणि हैं, रडत तुम्ही जे शब्द उच्चारत आहात, मेरा परमेश्वर कान खोलकर सुन रहा है. माझा परमेश्वर कान उघडून ऐकत आहे. डैनियल को कहा, दानियाला म्हटला, डर मत, भिवू नको, डर मत, भिवू नको, डर मत. भिवू नको. जो तूने प्रार्थना में कहा, जे तू प्रार्थनेमध्ये बोलला, जो तूने प्रार्थना में कहा है, जे तू प्रार्थनेमध्ये बोललायस, यहाँ पे प्रार्थना कर रहा है, इथं प्रार्थना करतोय, उसने वो प्रार्थना करके क्या मांग रहा है? आणि प्रार्थना करून काय मागत आहे? समझदारी मांग रहा है, बुद्धि मांग रहा है. समज मागत आहे, बुद्धी मागत आहे. और यहाँ बाइबल कहती या है ठिकाणी बायबल उसकी सांगतं प्रार्थना को सुन लिया गया. त्याची प्रार्थना ऐकल्या गेली. शायद हमारी प्रार्थना को कोई इस दुनिया में कोई सुने या ना सुने, आमच्या प्रार्थना या जगामध्ये कोणी ऐको नाही तर न ऐको. जब आप प्रभु के साथ बात करते हैं, जेव्हा तुम्ही प्रभू सोबत बोलता आप अकेले में जब उसके साथ में समय बिताते हैं, आणि एकटेपणामध्ये देवासोबत तुम्ही शांत वेळ घालवता, आप बोलते हैं, आणि जेव्हा तुम्ही बोलता, शायद आप अकेला महसूस कर रहे होंगे. कदाचित तुम्हाला एकटेपणा वाटत असेल, आपको लग रहा है कि मैं अकेला हो गया हूँ, तुम्हाला असं वाटत असेल की मी आता एकटा मैं पडलोय, अकेली हो गई हूँ, मी एकटी पडली, मेरा सुनने वाला कोई नहीं है. मला ऐकायला कुणीच नाही. हन्ना ने वही किया, हन्नानी तेच वो केलं. अकेली थी, ती एकटी होती, दुखी थी, दुःखी होती, उसके जीवन में कोई फल उसको नहीं मिल रहा था, आणि तिच्या जीवनामध्ये कोणताही फळ तिला मिळत निराश नव्हतं. थी. निराश और होती. परमेश्वर के मंदिर में जाकर वो शब्द को उच्चार रही आणि है. परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन ती शब्द उच्चारत वो आहे. अपने अपने पति को नहीं बोल रही है, आपल्या पतीला नाही बोलत, किसी व्यक्ति को नहीं बोल रही कुठल्या है, व्यक्तीला नाही वो बोलत. परमेश्वर के मंदिर में जाकर परमेश्वर को वो अपने शब्दों के द्वारा वो कह रही है, परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन ती परमेश्वराला आपल्या शब्दांच्या द्वारे बोलत आहे, अपने शब्दों को व्यक्त कर रही है. आपले शब्द व्यक्त करत आहे. बाइबल कहती है बायबल सांगतं, हन्ना के शब्दों को परमेश्वर ने सुना, हन्नाचे शब्द परमेश्वराने ऐकले, और परमेश्वर ने उसके स्वर्गदूत को भेजा, आणि परमेश्वराने आपला स्वर्गदूत पाठवला, और स्वर्गदूत को कहा, आणि स्वर्गदूताला हन्ना सांगितलं, को मैसेज भेज दो, हन्नाला तू मेसेज दे, हन्ना को संदेश भेज दे हन्नाला संदेश पाठव, कि जो उसने शब्द कहा है जे शब्द ती बोलली आहे वो मेरे मुझ तक पहुंच गया ते है. माझ्यापर्यंत मैंने उसके पोहोचले. शब्द को सुन लिया मी है. तिचे शब्द ऐकले. सुन, ऐक, जा जा, जा, जा. और उसको कह दे आणि तिला म्हण, अगले साल तुझे फल प्राप्ति होगी, पुढच्या वर्षी तुला फलप्राप्ती होईल, अगले साल तुझे फल प्राप्ति होगी. पुढच्या वर्षी तुला फलप्राप्ती होईल. मेरे परमेश्वर का वचन आकाश में स्थिर किया गया है, माझ्या परमेश्वराचं वचन हे आकाशात स्थिर केलं गेलेलं वो आहे, काम करेगा. आणि ते काम करणार. इसलिए आपकी परिस्थिति में हमें क्या बोलना आणि है? म्हणून आपल्या परिस्थितीमध्ये आम्हाला काय बोलायचं आहे? परमेश्वर के वचन को उच्चारना, देवाचे वचन उच्चारायचे, हमें परमेश्वर के वचन को बोलना है, देवाची वचन बोलायची, हमारी प्रार्थना में विश्वास से बोलना है. आणि आमच्या प्रार्थनेमध्ये विश्वासानं बोलायचं, जब हम युद्ध में होते हैं तब उसके बोलना है, आणि युद्धामध्ये असताना आम्हाला बोलायचं, जब हम परिस्थितियों में होते तब बोलना है, आमच्या परिस्थितीमध्ये असताना आम्हाला बोलायचं, अकाल की परिस्थिति में बोलना है, दुष्काळाच्या प्रसंगी बोलायचंय. आप हमारे शब्द जो हैं ये स्वर्ग में स्थापित होंगे, आमचे शब्द स्वर्गामध्ये स्थापित होणार, हमारे शब्द स्वर्ग में सुनाई देंगे. आमचे शब्द स्वर्गात ऐकू येतील, इसलिए उसी अनुसार बोले. आणि म्हणून त्यानुसार बोलावं. सुनिए, ऐका, हम जो बोलते हैं, आम्ही जे बोलतो, जो आत्मिक क्षेत्र में जो बोलते जे हैं, आत्मिक क्षेत्रामध्ये बोलतो, वही चीज हमें
हमारे क्षेत्र में आती है। त्याच गोष्टी आमच्या क्षेत्रामध्ये येतात। दानिएल इसका 10वां अध्याय 17 से 19 वचन के अंदर दानिएल याचा 10वा अध्याय 17 ते 19 मध्ये यहाँ पे देखिए एक बात हुई है। या ठिकाणी एक गोष्ट झालेली आहे। हाँ, स्वामी महाराज, मी तर आपला सेवक माझ्या स्वामी बरोबर बोलण्याचे सामर्थ्य मला कुठून? मला तर मुळी त्राण राहिलेला नाही। यहाँ पर दानिएल कह रहा है, या ठिकाणी दानिएल जब म्हणतो, दानिएल की भेंट स्वर्गदूत से हुई आणि त्याचं भेट जेव्हा स्वर्गदूतासोबत झाली तब वो खुद को कमजोर समझ रहा है, तेव्हा तो स्वतःला अशक्त समजत आहे शक्तिहीन समझ रहा है, आणि त्याच्यात त्राण उरलेला नाही शायद वो खुद को डरा हुआ महसूस कर रहा है। आणि स्वतःमध्ये त्याला भय वाटत आहे। और स्वर्गदूत ने जब स्पर्श किया आणि स्वर्गदूताने जेव्हा स्पर्श केला तब इन शब्दों से स्वर्गदूत उसके साथ बात कर रहा है। तेव्हा ह्या शब्दांनी तो स्वर्गदूत त्याच्या संगती बोलत आहे। तेव्हा मनुष्याप्रमाणे दिसणाऱ्या एकाने मला स्पर्श करून माझ्यात त्राण आणले। हाँ, उसका शक्ति लेकर आया। हाँ, तो म्हणाला, परमप्रिय मानवा, भिवू नकोस, तुला शांती असो, हिम्मत धर, नेट धर। तो माझ्या बरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व जब देखो यहाँ शब्दों से बात हो रही है, या ठिकाणी शब्दने बोललं जात आहे। मैं आपको कुछ बताना चाहता हूँ। मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय। मैं आपको बताना चाहता मला तुम्हाला सांगायचंय, सुनो। ऐका। जब ये आत्मिक क्षेत्र में बोलता है, जेव्हा हा आत्मिक क्षेत्रामध्ये बोलतो, जब ये प्रार्थना करता है, जेव्हा हा प्रार्थना करतो, आत्मिक शब्दों से परमेश्वर के वचनों को जब उच्चारता है, आणि आत्मिक क्षेत्रामध्ये जेव्हा शब्द उच्चारतो, ये कमजोर महसूस कर रहा है, आणि स्वतःला अशक्त त्याला वाटत आहे, ये खुद को अकेला महसूस कर रहा है, आणि स्वतःला एकटा त्याला वाटत डरा आहे, हुआ महसूस कर रहा है, आणि भीत आहे। और जब इसके शब्द, प्रार्थना के शब्द जो स्वर्ग में जाते आणि हैं, जेव्हा प्रार्थनेचे शब्द स्वर्गामध्ये जातात तब स्वर्गदूत शब्द लेकर आता है। तेव्हा स्वर्गदूत देखील शब्द घेऊन येतो। सुनिए, ऐका, स्वर्गदूत भी परमेश्वर के शब्द लेकर आता है। स्वर्गदूत देखील परमेश्वराचे शब्द घेऊन येतो। इसलिए आणि म्हणून शब्द कितने महत्वपूर्ण है, याद रखें। शब्द किती महत्वाचे ते लक्षात ठेवा। वो स्वर्गदूत स्पर्श कर सकता था, स्वर्गदूत स्पर्श करू शकत होता, उसके स्पर्शता से उसको शक्ति मिल सकती आणि थी, नुसतं स्पर्श केल्याने देखील त्याला शक्ती मिळू लेकिन शकत वो होती। ऐसा नहीं कर रहा है। पण तो तसा नाही करत वो आहे, परमेश्वर के शब्दों को लेकर तो आता है। परमेश्वराचा शब्द घेऊन येत आहे। इसका मतलब याचा अर्थ ये आत्मिक हमारे शब्द जो हैं, हे आमचे जे शब्द आहेत, आत्मिक क्षेत्र से प्राकृतिक क्षेत्र को जोड़ते हैं। आत्मिक क्षेत्राला प्राकृतिक क्षेत्रासोबत जोडतात। समझ में, प्राकृतिक क्षेत्र को जोड़ते हैं। आत्मिक क्षेत्राला प्राकृतिक क्षेत्राशी जोडतात। अब स्वर्गदूत बोल रहा है, आता स्वर्गदूत बोलत आहे, क्या बोल रहा है? परमप्रिय मानवा, परमप्रिय मानवा, भिवू नकोस, तू डर मत, तुला शांती असो, तुझे शांति रहे, हिम्मत धर, हिम्मत धर, नेट धर। हाँ, तो माझ्या बरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो। सुनो जब स्वर्गदूत से बात किया, जेव्हा शब्दांनी बोललं गेलं, क्या मिला उसे? काय झालं, काय मिळालं त्याला? क्या मिला उसे? बोलो शक्ति मिली, बोलो शक्ति मिली। जब आत्मिक क्षेत्र में हम जब निराश होते हैं, प्रार्थनाएं जब करते हैं, परमेश्वर उसकी शक्ति हमारे प्राकृतिक क्षेत्रों में भेजकर हमें ताकतवान बनाता है। आम्ही आमच्या आत्मिक क्षेत्रात जेव्हा निराश, हताश होतो तेव्हा परमेश्वराचे शब्द आम्हाला आमच्या आत्मिक क्षेत्राला आमच्या प्राकृतिक क्षेत्राशी जोडतात। जोड़ दिया प्रभु ने, जोडलं प्रभूने। इसलिए शब्द कितने महत्वपूर्ण आणि म्हणून शब्द किती महत्वपूर्ण आहे। परमेश्वर अपने शब्दों से बात करता है, परमेश्वर आपल्या शब्दांनी बोलतो, हम शब्द से बात करते हैं, आम्ही शब्दांनी बोलतो, परमेश्वर शब्द से बात करता परमेश्वर शब्दाने उत्तर है, और देतो, शब्द के द्वारा बातें जुड़ जाती आणि शब्दांनी गोष्टी जोडल्या जातात। आगे लिखा है, पुढे असं लिहिलंय, थैंक यू। तो माझ्याबरोबर बोलला तेव्हा मला शक्ती आली व मी म्हणालो, माझ्या स्वामी, तू आता बोलावे, कारण तू माझ्यात हिम्मत आणली आहेस। तू बोल, मुझ में हिम्मत आ जाएगी। आमीन। सुनो, अब बाइबल कहती है, आता बायबल सांगतो, जो बलहीन है जे बलहीन आहेत वो कहे मैं वीर हूं। ते म्हणोत की मी वीर आहे। जो बलहीन है जे बलहीन आहेत वो कहे ते म्हणावेत मैं वीर हूं। की मी वीर आहे। जो बीमार है जे आजारी आहेत वो कहे ते म्हणोत मैं चंगा हो गया। की मी निरोगी आहे। जो अशांत है जे अशांत आहेत वो कहे ते म्हणोत मुझे प्रभु की शांति मिल मला गई। देवाची शांती मिळाली। जिसका सब कुछ बिखरा हुआ है त्याचं सगळं विखुरलेलं वो आहे कहे ते म्हणे मेरा सब कुछ जुड़ गया। माझं सगळं जोडलेलं आहे। हमारा समस्या बताओ, आमची समस्या काय माहितीये का, हम जो आंखों से दिखता है ना जे आम्हाला डोळ्यांनी दिसतं वही बोलते हैं। तेच बोलतो। हमारी पगार दिखती है, पेमेंट दिखती है, आम्हाला आमचा पगार दिसतो 30,000 रुपए, 30,000 आहे, वेरी गुड, चांगलं आहे। अच्छा है।
मेरा प्रभु हम 30,000 पे निर्भर नहीं है। माझा परमेश्वर 30,000वर अवलंबून नाही. अब बोलना शुरू करें। आता बोलायला सुरुवात करा. प्रभु मेरे पास 30,000 है, प्रभू माझ्याकडे 30,000 आहे, लेकिन एक फ्लैट चाहिए प्रभु। पण मला एक फ्लॅट पाहिजे. बहुत दिन हो गए किराए के घर से, बरेच दिवस झाले आता भाड्याच्या घरात राहून. बहुत दिन हो गए। खूप दिवस झाले. जब मैं वाघोली में आया, जेव्हा मी वाघोलीत आलो, मेरी ये प्रार्थना थी, माझी हीच प्रार्थना होती, प्रभु जहाँ भी मेरा घर होगा, प्रभू जिथं माझं घर असेल वहाँ पे तेरी आराधना का घर होना चाहिए। तिथं तुझं आराधनेचं घर असायला हवं. मैं तेरे मंदिर में रहना चाहता हूँ। मी तुझ्या मंदिरात राहू इच्छितो. ये मेरी पहली और लास्ट की प्रार्थना है। ही माझी पहिली आणि शेवटची प्रार्थना. और मैं ज्यादा किराए के घर पे नहीं रहने वाला, आणि मी जास्त दिवस आता काही भाड्याच्या घरात राहणार मैं नाही. नहीं रहने वाला। मला नाही राहायचं. प्रॉब्लम ये था, समस्या ही होती, जहाँ भी मैं किराए के घर पे रहता था, जिथंही मी भाड्याने राहायचो, सुबह शाम लोगों की भीड़ रहती थी। सकाळ संध्याकाळ घरामध्ये येणारे जाणारे जब लोक, एग्रीमेंट होता था, आणि जेव्हा अग्रीमेंट व्हायचं, तो मालिक लिखता था कोई आपके घर पे ना आने पाए। आणि कुणी तुमच्या घरी येऊ नये. हर घर पे 3 या 4 महीने, आणि प्रत्येक घरामध्ये 3-4 उसके महिन्यानंतर, बाद मालिक बोलते थे प्रेज द लॉर्ड, आप चले जाएं। त्याच्यानंतर मालक म्हणायचं की आता निघा. क्योंकि वो घर ऐसा था कि जहाँ पर लोग आते थे, प्रार्थना होती, दुष्ट आत्मा निकलते थे, लोग चिल्लाते थे। कई बार तो हमें प्रेज द लॉर्ड बोल के निकाल दिया गया। आणि घरामध्ये असं असायचं की प्रार्थना व्हायच्या आणि दुष्टात्मे निघायचे, आणि बरेच मालक लोकांनी हात जोडून काढून टाकलं. कई बार हमने 7 घर बदले शायद वाघोली में। 7 घरं बदलली वाघोलीमध्येच. मैं अब थक गया था, आणि आता थकलो होतो. मैं बोला प्रभु सामान उठाने नहीं होता प्रभु। म्हटलं आता प्रभू काय सामान उचलून, सामान भी बहुत सारा था, सामान पण खूप होतं, दादा बड़े परेशान होते थे, आणि फार त्रास जायचो. मैं सच बता रहा हूँ, जब मैं लास्ट घर में गया, आणि जेव्हा मी शेवटच्या घरामध्ये गेलो, 4th की 5वीं मंजिल पर था, 4थ्या-5व्या माळ्यावरती होतो. सामान उठा, बच्चे लोग थे, चर्च के बच्चे थे, लेकिन मैं रोया उस दिन, पार्किंग में रोया मैंने। आणि होते चर्चची मुलं, पण मला रडू आलं त्या दिवशी. मैंने प्रभु बस अभी, म्हटलं प्रभू आता बाद झालं, मैं घर नहीं बदलूंगा अभी। आता मी घर नाही बदलणार. मैं नहीं चाहता मैं घर बदलूं, आता माझी इच्छा नाही घर मैं बदलायची. थक चुका मी प्रभु, आता थकलो. मुझे एक घर चाहिए, मला एक घर पाहिजे, ऐसा घर असं घर जहाँ पे तेरी आराधना हो, ज्या ठिकाणी तुझी आराधना हो. मैं चर्च जहाँ तेरी आराधना होती है ना, उसके साथ में मेरा घर चाहता। आणि जिथं तुझं आराधना होती ना, त्याच्या सोबत माझं घर असं. मैंने प्रार्थना करने लगा, मी प्रार्थना करू लागलो. मैंने बोला ये लास्ट घर है प्रभु, मी म्हटलं आता हे शेवटचं घर, ये लास्ट घर है, हे शेवटचं घर, इसके बाद में मेरे घर में जाऊंगा। ह्या घरातून मी माझ्याच घरी मैंने जाणार. बोलना शुरू किया, मी बोलायला सुरुवात केली, मैंने देखना शुरू मी किया, पाहायला सुरुवात मैंने केली, प्रभु को धन्यवाद देना शुरू मी किया। देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात तभी केली. ये जगह नहीं थी, तेव्हा ही जागा जगह नव्हती, देखा भी नहीं था, पाहिली देखील और नव्हती. उससे दूसरे दिन से आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून हमने जगह देखना शुरू कर आम्ही दिया। जागा पाहायला सुरुवात हमारे केली. पास में 5 पैसा नहीं था, 5 पैसेही नव्हते, हमारे पास में कुछ नहीं था, आणि काही नव्हतं, किसका सपोर्ट नहीं था, कुणाचा सपोर्ट एक ही नव्हता, सपोर्ट था, वो स्वर्ग का सपोर्ट था। एकच स्वर्गाचा सपोर्ट. हम प्रार्थना करते गए, आणि आम्ही प्रार्थना प्रभु करत को गेलो, धन्यवाद देते गए, देवाला धन्यवाद देत गेलो. और उस दिन के बाद आणि वो लास्ट घर था, उसके बाद में मैं प्रभु ने इस मंदिर में मुझे लेकर आणि आया। ते शेवटचं घर होतं, आणि त्याच्यानंतर परमेश्वर मला या मंदिरात घेऊन आला. हम बोले, आम्ही बोललो, हम डरे ना, आम्ही डरू नये, आम्ही घाबरू नये. दानियल डरा हुआ था, आणि दानियल घाबरलेला होता. कैसे होगा, कसं होईल, मुझे तो नहीं दिख रहा है, मला तर दिसत नाही, कैसे होगा, कसं होईल, कैसे आगे जाऊंगा, कसं पुढे जाईल, मैं तो बहुत दूर से आया हूँ, मी तर खूप लांबून आलोय, मेरा क्या होगा, माझं काय होईल, तू कहीं से भी क्यों ना, तू कुठून का येईना, मेरा परमेश्वर स्वर्ग तेरे साथ में हमेशा खड़ा रहेगा। माझा परमेश्वर ना, त्याचा स्वर्ग नेहमी तुझ्या सोबत उभा राहील. जब स्वर्ग खड़ा होगा, जेव्हा स्वर्ग उभा राहील, चिंता किस बात की है, काय कशाची काळजी. मेरा परमेश्वर हमारी पेमेंट पे निर्भर नहीं है, माझा परमेश्वर आमच्या पगारावरती अवलंबून नाही. मेरा परमेश्वर आपके विश्वास के द्वारा बोले गए शब्दों पर आधारित माझा है। परमेश्वर तुमच्या मुखातून काढलेल्या तुमच्या शब्दांवर अवलंबून आहे. पड़ोसी को बोलो डरना नहीं, डरना नहीं, परमेश्वर आपके साथ है। परमेश्वर तुमच्या सोबत आहे. बोलना शुरू करें, बोले पड़ोसी को बोलना शुरू करें। क्या चाहते हैं आप, क्या चाहते हैं, काय आहे तुमची इच्छा. इच्छा तो बहुत है, इच्छा तर पूरी होगी कि नहीं पता नहीं, पूर्ण होईल की नाही माहित नाही. अरे मेरा परमेश्वर इच्छा की पूर्ति करने वाला माझा परमेश्वर। परमेश्वर इच्छा पूर्ती करणारा परमेश्वर आहे. आप क्या कहेंगे आज, आज तुम्ही काय म्हणणार आहात, सुनिए, ऐका. हमारे शब्दों से एक तो प्रभु को प्रसन्न कर सकते हैं, आमच्या शब्दाने एकतर प्रभूला प्रसन्न करू शकतो या उसको दुख कर सकते हैं। किंवा त्याला दुःखी करू शकतो. मलाकी 3 अध्याय 13 से 16 वचन, मलाकी 3 अध्याय 13 ते 16 वचन. परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझ्याबरोबर कठोर भाषण केले आहे, तरी तुम्ही म्हणता आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोललो, आम्ही तुझ्या विरुद्ध काय बोललो, हमने क्या बोला तेरे विरुद्ध में। हाँ, तुम्ही म्हणालात देवाची सेवा करणे व्यर्थ आहे,
त्याने आज्ञा केल्याप्रमाणे आम्ही केले व सेनाधीश परमेश्वरापुढे आम्ही शोक वस्त्रे धारण करून चाललो. यापासून काय लाभ? आता आम्ही गर्विष्ठांना सुखी म्हणतो. दुराचारी संपन्न झाले आहेत. त्यांनी देवाची परीक्षा पाहिली तरी त्यांचा निभाव लागला आहे. तेव्हा परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकांशी बोलले. परमेश्वर के भय रखने वाले एक दूसरे से बोले. हाँ, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले. वो परमेश्वर ने कान देकर सुना. परमेश्वर सुनने वाला परमेश्वर माझा है. परमेश्वर ऐकणारा परमेश्वर आहे. परमेश्वर सुनता तो है. ऐकतो. दो बातें होंगी. दोन गोष्टी होतील. हमारे सुनने के द्वारा एक तो प्रभु खुश होगा आमच्या बोलण्याच्या द्वारे एक तर परमेश्वर खुश होईल या प्रभु दुखी होगा. किंवा तो दुःखी होईल. आपको मालूम है, तुम्हाला माहिती आहे का, जब हम बात करते हैं जेव्हा आम्ही बोलतो एक तो आदमी को दुखी कर सकते हैं एक तर व्यक्तीला दुःखी करू शकतो या उसको खुश कर सकते किंवा हैं. त्याला खुश करू शकतो. प्रभु वैसा ही है. प्रभू पण तसाच आहे. जब आप खुशी के शब्द बोलेंगे, जेव्हा तुम्ही खुशीचे आनंदाचे शब्द बोला, सकारात्मक बोलेंगे, सकारात्मक बोला, मेरे प्रभु का हृदय प्रसन्न होगा. माझ्या देवाचं हृदय प्रसन्न होईल. आमेन. बहुत बार हम अपने शब्दों के द्वारा ही अपने जीवन को हमने प्रभावित किया है. बऱ्याचदा आमच्या शब्दांच्या द्वारे आम्ही आमची जीवन प्रभावित केलेली आहे. हमारे परिवार को प्रभावित किया, आमचे कुटुंब प्रभावित केलं आहे. हमने खुद को प्रभावित किया. आम्ही स्वतःला प्रभावित केलं आहे. आज हम वो कहें आज आम्ही ते बोलूया जो परमेश्वर कहता. जे परमेश्वर बोलतो. पत्रस परमेश्वर का शिष्य था. पेत्र हा परमेश्वराचा शिष्य होता. सुनिए ध्यान से. नीट लक्षपूर्वक ऐका. जब यीशु मसीह जिंदा हुआ, जेव्हा येशू ख्रिस्त जिवंत झाले, शिष्य को दिखाई दिए, शिष्यांना दिसले, तब एक बात यीशु ने वहां पर कहा, तेव्हा एक गोष्ट येशू त्या ठिकाणी बोलला, जाके मेरे शिष्यों और पत्रस से कह देना कि मैं जी उठा हूं. जाके जाऊन माझे शिष्य आणि पेत्राला सांग की मी पुन्हा उठलो आहे. मेरा सवाल था, माझा प्रश्न होता, क्या शिष्यों में पत्रस नहीं आता था? शिष्यांमध्ये पेत्र गणल्या जात नव्हता का? तो पत्रस का नाम क्यों लिया? मग पेत्राचं नाव का घेतलं? यीशु ने कहा, येशू म्हटला, मेरे शिष्यों को और पत्रस से जाकर कह. माझ्या शिष्यांना आणि पेत्राला जाऊन सांग. इसका मतलब याचा अर्थ शिष्यों में से पत्रस को निकाल दिया गया. शिष्यांमधून पेत्राला काढलं होतं. क्यों? का? अपने बोलने के द्वारा. आपल्या बोलण्याच्या द्वारे. पत्रस ने 3 बार प्रभु का नकार किया. पेत्रानं 3 वेळा प्रभूचा नकार केला. और फिर परमेश्वर उसे जब दिखाई दिया, आणि पुन्हा परमेश्वर जेव्हा त्याला दिसला, उसने 3 बार पश्चाताप किया. त्याने 3 वेळा पश्चाताप केला. तो मुझसे प्यार करता है? प्रभू तो मुझसे प्यार करता तू है? माझ्यावर प्रेम करतो का? हाँ प्रभु मैं करता हूँ. हा प्रभू मी करतो. 3 बार उसने रिपेंट किया. आणि 3 वेळा त्याने पश्चाताप केला. अब परमेश्वर वहां कहता है, आता परमेश्वर त्या ठिकाणी म्हणतो, मेरे शिष्य को कह देना. माझ्या शिष्यांना सांग. उसके अंदर पत्रस को जोड़ दिया गया. आता त्याच्यामध्ये पेत्राला पण जोडलं गेलं. इसका मतलब याचा अर्थ हमारे शब्दों से हम एक तो बाहर जा सकते हैं या अंदर आ सकते हैं. आमच्या शब्दांनी एकतर आम्ही बाहेर जाऊ शकतो किंवा आतमध्ये येऊ शकतो. हमारे शब्दों से हम खुद को जोड़ सकते हैं या खुद को तोड़ सकते हैं. आमच्या शब्दांनी आम्ही स्वतःला जोडू शकतो किंवा तोडू शकतो. हमारे शब्द महत्व के हैं. आमचे शब्द हे महत्वपूर्ण आहेत. हमारे जीवन में हम कैसे शब्दों को इस्तेमाल करते हैं. आमच्या जीवनामध्ये आम्ही कशा शब्दांचा उपयोग करतो. परमेश्वर ने एक बड़ा वरदान हमारे अंदर रखा. परमेश्वरने एक खूप मोठं वरदान आमच्या आतमध्ये ठेवलंय. वो है शब्द. ते आहे शब्द. कौन से शब्द? कोणते शब्द? हमारे नहीं, आमचे नाही, परमेश्वर के. परमेश्वराचे. क्या हम परमेश्वर जैसा बोलते हैं? परमेश्वरासारखं आम्ही बोलतो का? परमेश्वर ने दुष्ट आत्माओं को निकाला परमेश्वराने दुष्टात्मे काढले शब्दों के द्वारा. शब्दांच्या द्वारे. उसने आंधी को रुकाया त्याने वादळ थांबवलं शब्दों के द्वारा. शब्दांच्या द्वारे. उसने बीमारियों को भगाया त्याने आजार पळवले शब्दों के द्वारा. शब्दांच्या द्वारे. शब्द के द्वारा शब्दांच्या द्वारे सामर्थ को लेकर आएंगे. शब्द सामर्थ्य घेऊन येतं. आज आपके जीवन के चारों ओर जो चीजें ने आपको घेरा है, आज तुमच्या जीवनामध्ये चहूबाजूने ज्या गोष्टींनी तुम्हाला घेरलेलं आहे, आप क्या बोल रहे हैं उसको? त्या वेळेला तुम्ही काय बोलत आहात? आपके शरीर बीमारी दिखा रही है तुमचं शरीर आजार दाखवतंय और आपने मान लिया आणि तुम्ही मानलंय कि मैं बीमार हूं, की मी आजारी आहे. मुझे ठीक नहीं कर पाएगा, कोई ठीक नहीं कर पाएगा. मला आता कुणीच बरं करू शकणार. मेरे सिम्टम, मुझे लक्षण मुझे कह रहे हैं माझे लक्षण मला सांगतायत मैं बीमार हूं.
की मी आजारी आहे. आप परेशान हैं आणि तुम्ही त्रस्त झालेला आहात और आप हमेशा कह रहे हैं आणि नेहमी म्हणतात मैं बीमार हूं, की मी आजारी आहे, मैं बीमार हूं, मी आजारी आहे, मैं बीमार हूं. मी आजारी आहे. इसका मतलब क्या हुआ? याचा अर्थ काय? उस बीमारी ने आपको पकड़ के त्या रखा. आजाराने तुम्हाला धरून ठेवलंय. कोई पास्टर आपको छुड़ा नहीं सकता. कुठलाही पाळक तुम्हाला सोडवू नाही शकत. आप अपने शब्दों के द्वारा छुड़ाए जाएंगे. तुम्ही तुमच्या शब्दांच्या द्वारे सोडवले जाणार आहात आपके शब्दों के द्वारा आप आज जीवन को लेकर आएंगे. आणि तुमच्या शब्दांच्या द्वारे तुम्ही आज जीवन घेऊन येणार आहात. आपके परिवार के अंदर तितर भीतर चीजें हैं. आणि तुमच्या कुटुंबामध्ये सगळ्या गोष्टी विखुरलेल्या आहेत. शांति नहीं है शांती नाही और आपने मान लिया आणि तुम्ही मान्य केलंय ये ठीक नहीं हो सकता. की आता हे कधीच बदलू शकत नाही. मेरा परिवार ठीक नहीं हो सकता. माझं कुटुंब ठीक होऊ शकत नाही. आपने क्या किया? तुम्ही काय केलंय? अपने शब्दों के द्वारा तुमच्या शब्दांच्या द्वारे बांध लिया. बांधलंय. आज को छोड़ना है, आज सोडवायचंय, उससे मुक्त होना है. त्याच्यातून मुक्त व्हायचं. आपके आर्थिक परिस्थिति को देखकर आपने मान लिया, ठान लिया, बोलना शुरू कर दिया. आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीला बघून तुम्ही मान्य केलंय आणि बोललंय मैं ऐसा ही रहूंगा, मी असाच राहणार आहे. मेरा कभी घर नहीं हो सकता. माझं घर कधीच होऊ शकत नाही. आपने मान लिया, तुम्ही मान्य केलंय मैं कर्ज से मुक्त नहीं हो सकता. मी कर्जमुक्त नाही होऊ शकत. आपने मान लिया, तुम्ही मान्य केलंय मैं नहीं उठ सकता. मी उठूच शकत नाही. आप बोल रहे हैं, तुम्ही बोलत आहात. आपके चीजों को देखकर बोल रहे हैं. तुमच्या गोष्टी बघून बोलत आहात. सुनिए, ऐका, हम मसीह लोग हैं. आम्ही ख्रिस्ती लोक हम आहोत. जो दिखते हैं उसको नहीं मानते. जे दिसतं ते नाही मान्य करत. हमें जो प्रभु कहता है वो मानते तर हैं. प्रभू जे काही बोलतो ते मान्य करतो. हम वो हैं आम्ही ते आहोत. जो परमेश्वर देखता है जे परमेश्वर वो पाहतो हम देखते हैं. ते आम्ही पाहतो. हम वो हैं आम्ही ते जो आहोत परमेश्वर बोलता जे है परमेश्वर बोलतो हम वो बोलते हैं. ते आम्ही बोलतो. हमारी परिस्थिति को देखकर नहीं बोलते, आमची परिस्थिती बघून नाही बोलत. परमेश्वर के सामर्थ्य को देखकर बोलते देवाचं हैं. सामर्थ्य बघून बोलतो. हम वो हैं. आम्ही ते आहोत. आपको मालूम है आप एक राष्ट्र को हिलाने वाले लोग तुम्हाला हैं. माहिती आहे का तुम्ही एक राष्ट्र हलवणारे लोक आहात. आपको मालूम है परमेश्वर ने आपके अंदर ताकत रखा. तुम्हाला माहिती आहे का परमेश्वरने तुमच्यामध्ये ताकद ठेवली आहे. क्या भूल गए? की तुम्ही विसरलात. आइए हम प्रार्थना करें. या आपण प्रार्थना करूया. अपनी आंखों को बंद कर. आपले नेत्र आपण बंद करूया. कोई भी यहाँ वहां ना त्यागे. आणि कुणीच इथं तिकडे बघू नका. आप अपने जीवन के लिए कहें. तुम्ही आपल्या जीवनासाठी करा. बाइबल कहती है बायबल सांगतो जो बातें है ही नहीं, ज्या गोष्टी नाहीच आहेत, परमेश्वर ऐसा बुलाता है, परमेश्वर त्यांना असं पाहतो, वो बोलता है तो असं बोलतो जैसे वो की हैं. त्या आहेत. जो बातें दिखाई नहीं देती, जो बातें है ही नहीं, ज्या गोष्टी दिसत नाही, ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही आहेत, परमेश्वर ऐसा बुलाता है परमेश्वर असं बोलवतो जैसे वो हैं. जसं त्या आहेत. आप कैसे बुला रहे हैं? तुम्ही कसं बोलवत आहात? हमारे शब्दों से हमने खुद को बांध के रखा है. आमच्या शब्दाने आम्ही स्वतःला बांधून ठेवलंय का? उसकी प्रतिज्ञा के अनुसार बोले. त्याच्या प्रतिज्ञेनुसार बोला. जो परमेश्वर ने कहा उसे बोले. जो परमेश्वर बोलला ते बोला. अपने ऊपर बोले, आपल्या स्वतःवर बोला, अपने परिवार पर बोले, आपल्या कुटुंबावर बोला, अपने बिजनेस पर बोले, आपल्या व्यवसायावर बोला, अपने पत्नी के लिए बोले, आपल्या पत्नीसाठी बोला, अपने पति के लिए बोले, आपल्या पतीसाठी बोला, अपने लोगों के लिए बोले. आपल्या लोकांसाठी बोला. चर्च में भी हम अपने लोगों के लिए नकारात्मक बातें बोलते हैं. चर्च मध्ये देखील आम्ही आपल्या लोकांसाठी नकारात्मक गोष्टी बोलतो. अपने लोगों के लिए नकारात्मक ना बोले. आपल्या लोकांसाठी नकारात्मक बोलू वो नका. शायद होंगे नकारात्मक, कदाचित ते नकारात्मक लेकिन असतील, आप ना बोले. पण तुम्ही बोलू नका. आप ऐसा देखें तुम्ही असं पहा जैसे परमेश्वर देखता है. जसं परमेश्वर पाहतो. ऐसा बोले असं बोला जैसे परमेश्वर बोलता जसं परमेश्वर बोलतो. है. आपके जीवन में आप खुद राज्य करें. तुमच्या जीवनावरती तुम्ही स्वतः राज्य करा. अपने जीवन पर आप प्रभुता करें. तुम्ही तुमच्या जीवनावर प्रभुत्व करा. हम अतीत में पापी थे, आम्ही आमच्या इतिहासामध्ये भूतकाळामध्ये पापी होतो. और ये आदम ने इस पापी स्वभाव को लेकर आया. आणि आदम हा पापी स्वभाव घेऊन आला. लेकिन यीशु पण येशू
परमेश्वर की धार्मिकता को लेकर आया। परमेश्वराची धार्मिकता घेऊन आला। अब हम पापी नहीं हैं। आता आम्ही पापी नाही आहोत। हमें परमेश्वर की हर एक आशीष यीशु मसीह में मिली है। आम्हाला परमेश्वराचे प्रत्येक आशीर्वाद ख्रिस्तामध्ये मिळालेले आहेत। आइए हम उस पर प्रभुता करें। या आपण त्याच्यावर प्रभुत्व करू। राजा क्या करता है? राजा काय करतो? राजा प्रभुता करता। राजा प्रभुत्व करतो। राजा अधिकार करता। राजा अधिकार गाजवतो। कैसे? कसा? अपने शब्दों से। आपल्या शब्दांनी। अपने शब्दों से कहें, आपल्या शब्दांना म्हणा, मैं वीर हूँ, मी वीर आहे, मैं धनवान हूँ, मी धनवान आहे, मैं आशीषित हूँ, मी आशीर्वादित आहे, मैं शांति का राजकुमार मेरे साथ है, शांतीचा राजकुमार माझ्या सोबत आहे। आप कहें, तुम्ही म्हणा, अपने शब्दों से आप खुद प्रभुता करें। आपल्या शब्दांनी तुम्ही स्वतः प्रभुत्व करा। अपने अपने क्षेत्र को प्रभावित करें। आपलं क्षेत्र प्रभावित करा। अपने क्षेत्र पर राज्य करें। आपल्या क्षेत्रावर राज्य करा। उस अधिकार को जताएं। ते अधिकार गाजवा। शब्द बांधने और खोलने का काम करते हैं। शब्द बांधण्याचं आणि खोलण्याचं काम करतात। शब्द बांधने का और खोलने का अधिकार रखते हैं। शब्दांमध्ये बांधण्याचा आणि खोलण्याचा अधिकार हम कैसे बांधते और खोलते हैं? आम्ही कसं बांधतो आणि खोलतो? यीशु ने उस दुर्बलता जो 18 साल जो कुबड़ी थी उसे कहा, आणि परमेश्वर 18 वर्ष कुबडी स्त्रीला म्हटला। यीशु ने कहा, यीशु बोलला, यीशु ने कहा, यीशु बोलला, अपने शब्दों से कहा, आपल्या शब्दांनी बोलला, अधिकार के साथ कहा, अधिकारानं बोलला। इस ये कुबड़ी अपने कुबड़ से मुक्त हो गई है। कुबडी आपल्या कुबडापासून मुक्त झाली आहे और शैतान के काम को रोक दिया। आणि शैतानाचं कार्य थांबवलं। आप भी कहें, तुम्ही देखील म्हणा, यीशु के अधिकार को लें, येशूचा अधिकार घ्या और कहें, आणि म्हणा, मैं दुर्बलता से मुक्त हो गया हूं। दुर्बलतेतून मुक्त झालोय। अपने शब्दों से कहें, आपल्या शब्दांनी म्हणा, अपने शब्दों से कहें, आपल्या शब्दांनी म्हणा, मेरा परमेश्वर के शब्दों से पूरी दुनिया को संभालता माझा है। परमेश्वर आपल्या शब्दांनी अख्खं जग सांभाळतो। पूरी दुनिया को संभालता है। संपूर्ण जग सांभाळतो। उसके शब्दों से पूरी दुनिया संभालती त्याच्या है। शब्दांनी सगळं जग स्थिरावलेलं आहे। हमें भी संभालेगा, आम्हाला देखील सांभाळ, हमें भी सहारा देगा। आम्हाला तो सहारा देईल। आप अपने अपने शब्दों से खोलने और बांधने का काम शुरू करें। आपल्या शब्दांनी खोलणे आणि बांधण्याचं काम सुरू करा। हम बोलना शुरू करें। बोलायला सुरुवात करा। हमने आज तक जो कहा है, आम्ही आजपर्यंत जे बोललोय, क्या मेरा परमेश्वर से खुश हुआ है? माझा परमेश्वर त्याच्याने आनंदी झालाय का? जिसके द्वारा आशीष बहती है, ज्याद्वारे आशीष वाहते, ये हमने उसके आशीष को अपने शब्दों से रुका दिया। आणि ते आशीर्वाद मी माझ्या शब्दांनी थांबवलेत का? प्रभु, ये तेरे लोग जो यहाँ पर खड़े हैं, ये कमजोर नहीं है। तूने वचन में कहा ना, जो बलहीन है उन्होंने कहा, कहो कि मैं वीर हूं। ये वो सेना है जिसको जीवन मिला है। हम तितर बितर थे, लेकिन तूने शब्दों के द्वारा हमारी सूखी हड्डियों को जोड़कर उसके अंदर जान डाल दी, और अब ये सेना के समान खड़ी हो गई है। ये परमेश्वर की सेना है। ये सेना जहां भी जाएगी, ये पराजित नहीं होगी, ये विजय के उत्सव में चलेगी। इसलिए आज से इनके जो विचार हैं, इनको सताने ना पाए, इनको आधियां सताने ना पाए। दुष्ट आत्माओं, तेरी कितनी भी ताकत से तूने जोर भी लगा दिया, तो ये सेना हिलेगी नहीं। ये तुझे हिलाएगी, ये सेना तुझे भगाएगी। ये सेना कमजोर नहीं है, ना विचारों में कमजोर है, ना बातों में कमजोर है, किसी बात में ये सेना कमजोर नहीं है। ये सेना चलेगी, विजय बनाते हुए चलेगी, विजय के उत्सव में चलेगी। ये बोलेंगे, बातें हो जाएगी। ये ऐसा बोलेंगे, शायद सामने ऐसी चीज है मानो वो है ही नहीं, लेकिन ये जब बोलेंगे तो वो बातें हो जाएगी। वो बातें अस्तित्व में आ जाएगी। वो बातों में आकार आना शुरू हो जाएगा। वो बातों में जीवन आ जाएगा। ये बोलेंगे, रचना हो जाएगी। ये बोलने वाले लोग हैं,
ये बोलकर प्रभुता करने वाले लोग हैं, ये बोलकर चीजों को बदलने वाले हैं, ये बोलकर राष्ट्र को हिला देंगे, ये बोलकर दुनिया को बदल देंगे, ये बोलकर सब कुछ चीजें आ जाएगी। बोलने का सामर्थ और अधिक सिखा प्रभु। थैंक यू लॉर्ड। आइए हम प्रार्थना करें। धन्यवाद करते हैं तेरा प्रभु। प्रभु तूने सारी सृष्टि की रचना बोलकर की है प्रभु, और तूने ये अधिकार, ये गौरव हमें दिया है प्रभु कि हम बोल सके और अपने परिस्थिति को बदल सके, ऐसे तो बनाया प्रभु। आज तक हमने अगर नकारात्मक बोला है, शायद हमारे खुद के ऊपर बोला है, शायद हमारे परिवारजन के ऊपर बोला है, शायद हमारी परिस्थिति पर बोला है, तो हम आज इस नकारात्मक बात को तोड़ते हैं प्रभु, और आज से वो बोलते हैं प्रभु जो तूने हमें बोला है। तूने हमें बोला है कि हम महान योद्धा है, तूने हमें बोला है कि हम धनवान हैं, तूने हमें बोला है कि हम चंगाई प्राप्त किए हुए लोग हैं, तूने बोला है कि हम जहां हाथ रखेंगे, जहां बोलेंगे वहां पर जो बोलेगा तू वही होगा प्रभु, और हम जो बोलेंगे वो होगा प्रभु। और आज से हम सकारात्मक बातें, तेरी बातें बोले प्रभु, ऐसे तो हमें बना प्रभु। हमारे मुंह से आज के बाद एक भी नकारात्मक बात ना निकले, ना हमारे परिस्थिति के लिए, ना हमारे बच्चों के लिए, ना हमारे परिवार के लिए, ना हमारे हर एक स्थिति के लिए प्रभु, परंतु आज से हम जो बोले और कहे कि प्रभु यीशु मसीह के नाम से मैं मांगता हूं, वो हो जाए प्रभु, आज से हो जाए प्रभु। हम वो बने प्रभु जो तेरा उजियाला इस जग को दिखाए प्रभु, इस अंधकार में जग में तेरा प्रकाश हम बन सके प्रभु, ऐसे तो बना प्रभु। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते और कबूल करते हैं प्रभु, आमीन।